कृतांताचे माथा देवोनिया पाय, वाचे नाम गाय अहर्निशी। उघडा रे मंत्र, शिव जपे स्तोत्र रामनाम। एका जनार्दनी न करी आळस, 84 चालीश नको भोगू। उघडा रे मंत्र, शिव जपे स्तोत्र रामनाम। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। ज्ञानेश भगवान विष्णु, निवृत्तीर भगवान हरः। सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तक ही पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या। मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या। मस्तक हे पायावरी, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या। कृतांताचे माथा देवोनिया पाय, वाचे नाम गाय अहर्निशी। उघडा रे मंत्र, शिव जपे स्तोत्र रामनाम। पूजनीय शांती ब्रह्म एकनाथ महाराज प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून आज एका कफोनी गुळ न्यायाच्या द्वारा एक कांता संमित नावाचा उपदेश करतात। विठ्ठल विठ्ठल कशाला म्हणतात कफोनी गुळ न्याय? नेमके न्याय म्हणजे काय? कशाला म्हणतात कांता संमित नावाचा उपदेश? आम्ही उपदेश शब्द ऐकून आहे, पण हे नवीन काय आलं बुवा कांता संमित? या गोष्टीच्या वर चर्चा करत करत अभंगाच्या एका शब्दाचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे। पण तत्पूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा की आपल्या या परमशा पवित्र गावामध्ये गेले 3 वर्षापासून, बरोबर ना, मला 3रं वर्ष आहे ना, गेले 3 वर्षापासून सालाबाद प्रमाणे चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यानिमित्ताने आदरणीय श्री कल्पेशजी महाराज यांच्या अमृततुल्य वाणीमधून तुम्ही श्रीमद भागवत, होऊ शकते तुम्हाला असं वाटलं हे काय आहे भागवत, असं भागवत तुम्ही ऐकत आहात। कारण भा शब्द कीर्तिवाचक, ग शब्द ज्ञानवाचक, व शब्द सर्वेष्ट वचनत्वम,
तो नाम तस्य विस्तरणत्वम यस्य तद भागवतम. भागवत शब्दाचा अर्थ असा आहे, समजला ना तुम्हाला? तू माझा बाबा असं जर अशीन तर मग तर फालतू आलो कीर्तना. तर काही काळजी करू नका, मी काही जास्त तुम्हाला बोर करणार नाही. मी आहे हरिभक्त परायण वेदशास्त्र संपन्न भावस्कर बाबाचा विद्यार्थी. त्यामुळे मी काही असा मोकाटही सुटणार नाही. कारण हल्ली कीर्तनाची पद्धत महाराज इतकी खाली आली की पिंगळा म्हटल्याशिवाय कीर्तनच पुरवत नाही. विठाल विठाल तुम्हाला महाराज ते संत वाङ्मय नाही का? तर मग आहे ना, मी का नाही म्हणतो, संतांचाच आहे पिंगळा. पण महाराज काही नियम असतात हो कोण्याही गोष्टीला. मी जे बोलीन त्याला प्रमाण देईन. काय मी असं मनानं काहीच नाही बोलणार. आणि मी काही कोणाचा विरोधक म्हणूनही इथं आलो नाही. प्रत्येक गोष्टीला गायनालाही नियम आहे. गायन करत असताना, आता मला काही गायनातलं एवढं भेंड कळत नाही, पण एवढं कळतं की गायन करत असताना अभंगाचा जसा भाव असेल तशी चाल म्हणाले पाहिजे. जर चुकीचं असेल तर तुम्ही मला आताच म्हणा महाराज चुकलं तुमचं. मग चुकलं का बरोबर आहे बाबा? अभंगात जर रळायचा भाव आहे, करून रस आहे, तर चाल कशी लागेल? तरी दांगडो करता येईल का? नाही. मग पिंगळा हा तुम्हाला माहीत आहे काय आहे? जर समजा तुम्ही मरणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे बापो हो तुम्ही मरसान बरं, तुमचं जर आमचं जर तुम्ही नाही ऐकसान तर दुसरा येईल. आणि दुसरा कोण येईल? यम येईल. आणि यम तुम्हाला बांधून नेणार आहे. मग यम बांधून नेणार आहे हे सांगायचं असेल तर दांगडो करून सांगा लागेल का रडून सांगा लागेल? कॉमन सेन्स. ज्याला खायापुरती जरी अक्कल असेल तरी तो तेवढी वापरी. मा बोल्याचा राग येत असेल तर येऊ द्या, तुमच्या माय काही धुऱ्याला धुरे नाहीत, मला काही राहायला या लागत नाही. या बाबा सत्य सांगा लोका जरी कळू लागे, कळू लागलं तरी लोकांना खरं सांगा. मग पिंगळ्याचा भाव काय हो बाबा? जर काळ बांधून नेणार आहे तर पुढच्याला कसं सांगा लागेल? काय महाराज त्या इलग महाराजांना पिंगळ्याला चाल म्हणेला वारकरी चाल. याच्यासाठी वारकरी चालायचा पुरस्कार करेला वारकरी संप्रदायानं. ती चाल अशी म्हणा की त्या अभंगाचा भाव त्या चालीतून प्रगट व्हायला पाहिजे. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. अशीच चाल म्हणला की रळ्याची. एका जनार्दनी आमचे काय जाईल. आपलं जर काय जाईल हे जर सांगायचं आहे तर दुःखात का दांगडो वेगळा जरी नाही गालो नाचतात त्याच्यावर. घ्या नाचायचं आहे का? ते नाचायचं आहे, पिंगळा नाचायचं आहे का? नाचायचं जर असेल तर मग तुम्ही मला म्हणा महाराज तुमचं चुकलं. पुढचा माणूस मरणार आहे ते त्याला उपदेश करायचा आहे, बापा मरसान तर दांगडो करून काय? आता असू द्या जाऊ द्या, अबाय फाटेला काही माझ्यानं थिगळे लावल्या जात नाही. हो ना, लयच फाटलं, इतकं फाटलं कुठे कुठे शिवसान. आता विठाल विठाल महाराज. मी हे समजा तुमचं लाईव्ह आहे का नाही आहे मला काही माहीत नाही, पण असलं तरी बी मी त्याचं टेन्शन नसतो. कारण माझा स्वभाव असा आहे, खरं जर अशीन आणि प्रमाण गेले असेल मी त्याचा काहीच टेन्शन घेत नसतो. कालच्या महाराजला विचारलं होतं जरा, ते सांगितलं असतं तुम्हाला. पण महाराज कसं असते माहीत आहे का? जर समजा अभंगाचा भाव जसा असते तशीच जर चाल म्हटली का नाही की कीर्तनकाराला जरा सोपी जाते तो सोडवायला. का सोपी जाते? कारण भाव जर रळायचा आहे आणि चालही जर रळायची झाली तर मग मी काय करतो त्याच्यात जरा वातावरण तयार. मी म्हणजे कोणताही कीर्तनकार. जर समजा गवळणले टेन्शन यायला मला नाव नाही माहिती महाराज तुमचं काय? सोनू महाराज. समजा गवळणले टेन्शन यायला सोनू महाराज, तिला वृंदावनाला जायचं आहे आणि ते कृष्णानं तिचा रस्ता अडवला. मग तिला अर्जंट जाणं आहे बाजारात गवळणले. मग ते कृष्णाले म्हणते बापा कशी जाऊ रे मी वृंदावनाले, तुम्हाला रस्ता अडून राहिला. मग चाल कशी पाहिजे? टेन्शनची पाहिजे का दांगडोची पाहिजे? किती चांगली चाल त्या गोदावरीबाई मुंडेनं म्हणे. जीवन महाराजच ना आपला पहिला परिचय म्हणून. महाराज सांगा किती मस्त चाल होती हो गोदावरीबाई मुंडेनं म्हणे कशी जाऊ मी वृंदा. त्यातून टेन्शन प्रगट होय का नाही? आता एकानं म्हटली तुम्ही यूट्यूबवर आहे का?
सांग 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 जाऊ कशी रुंदा असं. म्हणजे खरं सांगा त्या गवळणनं असं केलं असेल का कृष्णाच्या पुढे, जाऊ कशी रुंदा असं केलं असेल का? म्हणजे त्या नाथ महाराजनं ज्या भावानं ते गवळण लिहिली त्या भावाला काही विचार आहे का नाही त्या भावाचा काही. उग नाही आरूबाबाले मोठा गायक म्हणत महाराज. आरूबाबापेक्षा चांगले तुम्ही म्हणू शकसाल, पण तुम्हाला जर भाव त्यांच्यासारखा कळत नाही म्हणून ते मोठे आहेत. विठाल 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 विठाल. आता मला कळते हे बोलूनही काही फायदा नाही, कारण तुमची फरमाईशच ते आहे. त्यामुळे काय करावं आपण. असू द्या, जाऊ द्या. आता आपण काय, असं मी महाराज हो, मी बऱ्याच वेळा ठरवतो की आपण याच्यावर बोलायला नाही पाहिजे. कारण आमचे गुरुजी मला बऱ्याच वेळा आवरतात की गळ्या किशा बोलत नको जवळचं. पण मग आम्ही उदाहरण दिलं की बाबाली पट्टे. बाबा म्हणतात गळ्यात हाय बरोबर, पण बोलत नको जाऊ याच्यासाठी की वय कमी पडते, तू समाजात प्रसिद्ध नाहीस, लोक मोठं व्हायच्या आधीच उपटून फेकून देतील. म्हटलं बाबा उपटून फेकून देतील तर करतील काय, तारखाच बंद करतील का नाही. मग माघारी 10 एकर वावर आहे, मी घरचं जरी सोयाबीन सोंगलं तरी पोट भरते, हो ना. जर मी कोणी जर कीर्तन हे धंद्यासाठी करत असशील, नीट आहे का, काय कीर्तन हे सेवा आहे. जे कीर्तनकार पैसे ठरवतात ते सुद्धा काय म्हणतात, काय म्हणतात, सेवेकरता निवडलेला अभंग. उलट त्यानं सेवेकरता म्हणायला पाहिजे का सोनू महाराज, त्यानं तर डायरेक्ट म्हणायला पाहिजे की नाही धंद्याकरता निवडलेला अहो जीवन मा. बरोबर आहे. आता तुम्ही ज्यावेळेस बाबा मला फोन केला होता तर त्यावेळेस मला तुम्ही विचारलं की महाराज ते कसं काय पैसे, बरं मग तोंडातून शब्द तरी निघाला का आकडा. आणि हे तुम्ही म्हणून नाही, तुम्ही कीर्तनकारांना फोन केला म्हणून नाही, मला कधी कोणही फोन केला तर अजून माझी जबान कुठेच बाटेल नाही, कधीच नाही, अजून नाही बाटली, याच्या पुढेही बाटणार नाही. देवावर एवढं फक्त मागणं आहे की बाटू नको देऊ बाबा, अजून नाही. कारण कीर्तन हे सेवा आहे, आणि सेवा सेवेकासारखी असेल तर मग त्याला सेवा म्हणता येईल. जर तुम्ही 10-15 ठरवता आणि 20,000 ठरवता तरी कसं काय म्हणता सेवेकरता निवडलेला अभंग. तुम्ही तर डायरेक्ट म्हणायला पाहिजे का नाही. जर ठरवले तर याने डायरेक्ट म्हणायला पाहिजे धंद्याकरता निवडलेला अभंग, डायरेक्ट म्हणायला पाहिजे. कारण जर तुमची इमानदारी जागृत असेल तर, आणि जर तुम्ही सेवेकरता म्हणता तर ते सेवाच झाली पाहिजे, मग तरी धंदा नाही आला. तुकाराम महाराजचे तर स्पष्ट प्रमाण आहे, ते तुम्हाला माहीत नाही त्याचा आम्ही फायदा उचलला लावला. अरे तुकोबारायचे धडधड प्रमाण आहे. तुकोबाराय तर यायले एक पदवी पॉम्पलेटवर टाकायची सांगतात, ते तुम्ही टाकून नाही राहिले म्हणून बरं आहे महाराज. हो, आम्ही आपल्याला पदवी काय लिहितात, पुढे काय लिहितात, ह भ प, याचा अर्थ काय होते, हरी भक्ती परायण. हरीच्या भक्तीसाठी ज्याचे कीर्तन असतात त्याले म्हणा ह भ प. तुकाराम महाराज म्हणतात जे हरीच्या भक्तीसाठी कीर्तन करत नाही त्या हरिदासाची भेटी घेता त्या नरका उभयताशी जाणे. दोघांनाही नरकात जावं लागते. जो कीर्तनाचे पैसे ठरविल त्या दोघांनाही नरकात जावं लागते. तो तर जाणारच आहे, काही विषयच नाही. तो किती मोठा असो, ब्रह्मदेव असो का ब्रह्मदेवाचा बाप असो, तो नरकातच जाणार आहे जर पैसे ठरवीन तर. पण तुम्ही त्याची भेट जरी घेत असाल तर तुम्हाला नरकात जावं लागते. तुकाराम महाराज त्याचं कारण दुसऱ्या चरणामध्ये सांगतात का, त्याचं कारण आहे की माते परीस कथा थोरी. मग बोलायचा खराब वाटत असेल तर वाटू दे, मी काही तुमच्या खराब वाट्यासाठी याच्यासाठी मी कधीच कीर्तन करत नाही. माते परीस कथा थोरी, मायपेक्षा ही कथा थोर आहे. काय बोलून राहिलो मी, नीट लक्षात येऊ राहिलं का तुमच्या, मायपेक्षा कथा थोर आहे. दादा तुम्ही जर मला येऊन बोलले की तुमची माय इका आणि तुमची माय इकून पैसे खा, खरं सांगा मी खाईन. काऊन, कारण मला त्याची काय वाटते, काय वाटते, लाज वाटते. काय वाटते, लाज वाटते. तुकोबाराय म्हणतात माते परीस कथा थोरी, तुमच्या मायपेक्षा ही कथा थोर आहे. आणि भाळ घेता लाजे ना, आलं का लक्षात. मायले विकून खाल्लेल्या पैशाला काय म्हणतात, बोला बोला काय म्हणतात. तुम्ही माझ्याकडे असे काऊन पाहून राहिले, तुम्हाला काही टेन्शन येऊन राहिलं का. नाही, टेन्शन तर मला यायला पाहिजे का नाही, मी बोलून राहिलो. मग सांगा, माय इकून खाल्लेल्या पैशाला एक शब्द आहे स्पेशल, काय म्हणतात, भाळ. भाळ. आणि जो खाते त्याला भाळ खाऊ म्हणतात. काय म्हणतात, भाळ खाऊ. माझ्या गावात सप्ताह होता, मी एका बोवाले फोन केला,
त्याला म्हटलं महाराज एवढे एवढे देऊ. तो म्हणे एवढ्या रुपयात तर मी गाडीला किक मारत नाही. मी म्हटलं बाबा अरे गाडीला किक मारायचे एवढे, ॲक्सिलेटर वाढवायचे किती आहेत ते सांगून द्या म्हटलं. किती बेकार परिस्थिती झाली महाराज. तुकोबारायांचे काय प्रमाण आहे ना, आम्ही चाललो कुठे. तुकाराम महाराजच्या नजरेत हा माणूस, मग मी लगेच बोललो त्या महाराजला, इमानदारी व्यासपीठाला खोटं नाही बोलणार. म्हटलं महाराज तुम्ही जेवढे पैसे सांगसान तेवढे आम्ही देऊ, तुम्ही सांगा तोंडातून किती. तर म्हणे बा आम्हाला 11,000च्या कमी काही जमणार नाही. म्हटलं 11च घ्या, पण पॉम्पलेटवर मी ह भ प लिहिणार नाही. म्हणे मग काय लिहिसान. म्हटलं भाडखवली. तुम्हाला लक्षात येऊ राहिलं का मी बोलून काय राहिलो. कारण ही जो ज्याचं लक्षण जसं असेल तशी पदवी द्यायला गेली का नाही हो बा. ते तुमचं गाव आहे म्हणून काय झालं, तुमच्या गावाचं नाव आहे जलचक्र, पाण्याचा पत्ता नाही. ते लक्षणात बसत नाही. पण लक्षण जसं असते तसं नाव द्यायला पाहिजे का नाही महाराज. असं असू द्या, जाऊ द्या. आता आपला स्वभाव असा आहे का, आपल्याला बोलल्याशिवाय गमत नाही. मी बऱ्याच वेळा ठरवलं स्वभाव असा आहे. ते सासूचा कसा असते, सासूचा सासू माहीत आहे ना तुम्हाला. सासू पहिले बोलून घेते आणि मग म्हणते बाई मी आता बोलणंच सोडलं. हा तसं माया होईल आहे. मी बी पहिले बोलून घेतो मग म्हणतो बोलणं सोडलं. विढाल विढाल असं छान असं नियोजन आहे तुमचं. आणि त्यानिमित्ताने जो अभंग निवडला तो शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा कांता संमित नावाचा उपदेश करणारा अभंग आहे. पण या अभंगामधून आज आमचे नादबाबा कांता संमित नावाचा उपदेश करतात. पण तो उपदेश करत असताना त्यांचं बोलणं व्याकरणातली एक पद्धत आहे, त्याचं नाव आहे न्याय. मी बोललो ते लक्षात आलं का. व्याकरणातली एक पद्धत आहे, त्याचं नाव आहे न्याय. जशी अलंकार नावाची एक पद्धत आहे की नाही, उपमा अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार, अपनहुती अलंकार, त्यातलीच एक पद्धत आहे न्याय व्याकरणातली. त्या न्यायात आपलं बोलणं ढकलतात. मग का हो महाराज न्याय म्हणजे काय हो. तर न्याय या शब्दाचा अर्थ होते, बोर नाही होऊन राहिला ना, कारण आम्हाला हे विचारावं लागते. माणूस जर कीर्तनकार असेल जीवन बाबा, तर कीर्तनकार जर माणूस असेल तर त्याला हे विचारावं लागते बोर होऊन राहिलं का. ते जर बाई असेल तिला हे विचारायचं काम नाही. लक्ष द्या इकडे असं म्हणायचं तिला काही काम नाही, ते सर्व लक्ष तिकडेच असते. हे बी मी नाही म्हणत काय, तुकोबारायांचं याली प्रमाण काय, कथे माझी निज वाढे नित्य क्षणी अन स्त्रियेचे कीर्तनी प्रेम जागे. मी प्रमाण असले कोणा बापाला नसतो भेट काय यंदा आपले. बाह्याच्या कीर्तनात लोकांचे प्रेम उतू येतात. पहा ना तुम्ही. असू दे जाऊ दे, आता आपल्याला काही करणं लागत. म्हणजे मंडपाचे फालकी बिलकी उघडा लागतात त्याच्या कीर्तनात. आमच्या कीर्तनात जो काहीच कीर्तनात निघते तोही बी येते ना. तो म्हणजे चालणारे कीर्तनात आहे, तो म्हणते का आपण जात नसतो ना, तो म्हणजे चालणारे का आज बाईचा आहे ना. विठाल विठाल तर हा कोण आहे, हा श्रोता नाही. तुकोबारायांच्या बोलण्यानुसार हा पाहता आहे. कारण गाते, श्रोते आणि पाहते. कीर्तनाला काही गाते असतात, गाते म्हणजे गायन. काही श्रोते असतात. कीर्तन कोणाचंही असो काही घेणदेण नसते, ऐकायला येतात, पुण्य होते म्हणून ऐकायला येतात, हे श्रोते. काही पाहते असतात, चालणं रे लहान लेकराचं आहे ना चालणं, हे पाहायला आलं, हे ऐकायला नाही आलं, हे पाहते. काही चतुर, काही विनोदे, काही दुश्चिते. दुश्चिते याचा अर्थ होते मनानं कलुषित झालेलेही कीर्तनात येत असतात. म्हणजे मन खराब झालेले, घरी सून अंगावर धावली की चालली कीर्तनात, तशी नाही येत ते. सून धावली म्हणजे जाय मामल तू पाहून घे, मला काय करणार, मी चालली कीर्तनात. म्हणजे याचा अर्थ आहे सून अंगावर धावली म्हणून आली. हे दुश्चिती आहे, जिचं चित्त दूषित झालेलं आहे. तर असे कीर्तनाचे वेगवेगळ्या कीर्तना येणाऱ्याच्या कॅटेगरी आहेत. म्हणून आम्हाला विचार लागते बाबा, समजून राहिलं ना. कारण धृतराष्ट्रानं पहिल्यांदा गीता ऐकली होती, त्याला बोर झाली ती. धृतराष्ट्रानं अमोल भाऊ पहिल्यांदा गीता ऐकली होती, त्याला बोर झाली होती. पण त्याच गीतेच्या ज्ञानानं त्याला मुक्ती मिळाली, एवढं ध्यानात ठेवा. अंधू तोही अवसरे ज्ञानोबाराय म्हणतात सुखिया झाला. कशानं? जे गीता त्याला सुरुवातीला बोर झाली तेच गीता. त्यामुळे तुम्हाला आजचं कीर्तन जरासं बोर होऊ द्या, पण मरता मरता जरी बजेट बसवला तरी कमावली आपण. हो ना, धृतराष्ट्राचा मरता मरता बसवला का नाही, तसं तुम्हाला यातलं उलचक जरी मरता मरता कामा आलं तरी जमलं. विठाल विठाल तर न्याय म्हणजे काय? न्याय हा आपला शब्द आपण ऐकून आहे.
न्याय विरुद्धार्थी शब्द अन्याय, पण तो मराठीतला न्याय आहे, हा संस्कृत मधला न्याय आहे. तो मराठीतला न्याय शब्दाचा अर्थ वेगळा आणि संस्कृत मधल्या न्याय शब्दाचा अर्थ वेगळा. संस्कृतमध्ये न्याय या शब्दाचा मराठीत अर्थ होते म्हण. म्हणी माहीत आहेत? म्हणी म्हणी माहीत आहे हो का नाही सांगा रे पोरो? म्हणी माहीत आहेत का? शाळेत भीतीवर लिहिलेलं असतात, माहीत आहे ना? एखादी म्हण सांगा. शाळेत भीती, तुम्ही असे मला हे समजून राहिलं तुम्हाला टेन्शन काय येईल आहे? बरं, हा वेदांतातला प्रश्न आहे का? शाळेतलाच आहे ना. म्हणी माहीत नाहीत का तुम्हाला? शाळेत भीतीवर लिहिलं असतं, वाचाल तर वाचाल. पुढे आणखीन एखादी म्हण, अति शहाणा त्याचा, ही माहीत नाही का तुम्हाला? सांगा बा, आता एवढं काही कठीण नाही. पुढे आधी एखादी म्हण, तुम्ही म्हणसान तुले पैसे देणार आहे ना आम्ही कोण सांगा? असंही होऊ शकते बा. पण कीर्तन हे एकट्याचं नसते हो महाराज, एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ एकट्याचं नाहीच नाही. तर त्यामुळे तुम्ही लेख बोलायला पाहिजे जरासं. एखादी म्हण सांगा बरं, एखादी सांगा महाराज मंडळी आपले, एखादी म्हण. हा काय? यावे यावे ज्ञानासाठी आणि जावे सेवेसाठी म्हण आहे. प्रत्येक म्हणीचा अर्थ निघत असते. आणखीन एक म्हण आहे, अति तिथं आहे का नाही तुमच्या इकडे? कारण हे विचार लागते बाबा, तुमचा भाग बदलेला आहे आणि भाग बदलला की फरक पडत असते. डोक्यात नाही बरं, भाषेत. कारण 12 किलोमीटरवर भाषा बदलत असते आणि त्यामुळे तुमचा भाग बदलला. तुम्हाला माहिती आहे ना, अति तिथं. मग याचा अर्थ काय होते? याचा अर्थ, या अति तिथं मातीसाठी एक श्लोक आला शास्त्रात, अति दर्पे हतालंका अति मानेच कौरवहा अति दाने बलिर्बद्धस सर्व मत्यंत गरिहितम. याचा अर्थ होते, अति अहंकारानं रावण संपला, अति दान दिल्यामुळे बलिराजा पाताळात दाबल्या गेला आणि अति मानामुळे कौरव संपले. त्यामुळे अति सर्वत्र वर्जते. ज्याईनं ज्याईनं अति केली त्याची. तुम्ही म्हणसान हे पुराणातल्या गोष्टी आहेत, आम्हाला नाही याच्यावर विश्वास. काही काही असतात अशी बी. मग त्याच्यासाठी आताचे उदाहरणं देतो, नीट आहे का? ज्याईनं ज्याईनं पोरं अति केली त्याची काय झाली? खोटी गोष्ट आहे का हे? नाही ना. पहिल्या काळातल्या नवरदेवाईनं अति केली. बापा बापा, गंमत अति केली का पहिल्या नवरदेवाईनं? मंडपातून नवरदेव वापस जाय राजा, मंडपातून डायरेक्ट म्हणे मा बैलाईले चारा नाही मांडला. आताच्या नवरदेवाला चारा नाही, चारा म्हणतो आताच्या नवरदेवाला शेवळेचं ताट नाही आलं तरी राग नाही भरत तो. तो काय म्हणते माहिती आहे महाराज? समजून घ्या लागते. आता म्हणशीन काय भाऊ तू, तुला माहीत आहे. म्हणून पहिल्या नवरदेवाईनं अति केली, आताच्या नवरदेवाईची माती. तुमच्या इकडे व्हायला आहे की नाही? व्हायला आहे ना? धन्यवाद. मग अरे महाराज, गंमत माती झाली का आताच्या नवरदेवाईची? प्रत्येक गावापरत, गावाची लोकसंख्या जर 1,500 असेल तर 15-15 देवाले सोडा लागतात आता. हो, भयंकर परिस्थिती. हे अतिचे लक्षण आहेत बरे. पहिल्या नवरदेवाईनं अति केली, आताच्या नवरदेवाईची माती झाली. पुढचं वाक्य नीट ऐका, पहिल्या सासाईनं अति केली, आताच्या सासाईची कशी माती झाली सासाईची माहिती आहे तुम्हाला? आताची सासू बोलतच नाही. पहिली सासू किती खतरनाक होती महाराज. आजी, तुमची सासू कशी होती? खरं सांगा ना. पहिल्या सासा महाराज लय खतरनाक होते. आम्ही खोटं नाही बोलत. माझी स्वतःची आजी, दुसऱ्याचं काय आले सांगू? माहीच आजी, मा आईले तिनं एक भांडं खरकटं राहिलं होतं तर भांडं फेकून मारलं होतं. भांडं खरकटं राहिलं होतं तर फेकून. एक दिवस मायच्यानं 2-4 बायकोच्यानं 2-4 भांडे खरकटे राहिले. आली माई आई माझोळ, मला म्हणे हे काय आहे? मी म्हटलं भांडे. आपल्याला मोळा लागेन की ते, आता ते का वाळवता का हो बा? आता मी म्हटलं बा भांडे. आई म्हणे फुटक्या डोळ्याच्या भांडे आहेत, हे मलाही दिसते. म्हटलं आई झालं काय? अरे हे खरकटे आहेत, तुला दिसत नाही का? म्हटलं हो. मी म्हटलं आई धोत्रावर भेटली हेच लय झालं ना. हो ना महाराज, खरंच ना. कारण आता पहिलेच तर भेटून नाही राहिली. त्यातले महाराज म्हटलं की तशाच तर बुजाडतात पोरी, आणि त्यातले धोतर घातल्यावर तर मग आणखी नाही बुजाडतात. म्हटलं आई धोत्रावर भेटली हेच लय झालं. आई मला म्हणते अरे
एकच दिवस बा तो अचानक मा भांड खरकट राहिलं होतं मा अचानक तो आजीनं मला फेकून मारलं. म्हटलं आई मी घासतो. आई म्हणे नेबलटा तर बापानं जिंदगीत भांडं नाही घासलं रे, चहा नाही केला आणि तू भांडे घासतं म्हणतं. मी म्हटलं आई आता मोळा लागेल ना, जाऊ दे तिकडे. आई म्हणते अरे एकदाच भांडं खरकट राहिलं तो आजीनं फेकून मारलं होतं. म्हटलं तू मार. हा तू मारून तर पाय, भांड्यानं रिवतचा गेअर नाही टाकला तर मग हे का झालंय. पहिल्या सासाईनं आती केली, आताच्या सासाईची लिहून घ्या बॉन्ड पेपरवर. जैनं अति केली त्याची लिहून घ्या बरं. म्हणून आता आमच्या कीर्तनकाराईनं अति लावली. यायचा एक दिवस बजेट बसल्याशिवाय राहणार. महाराज गंमत अति लावली का. देवाना राजा कोरोनात तरी झटका दाखवला बरं यायले. माच ओळखीच्या 3 महाराज लोकांना कोण भाजीपाला इकला, कोण म्हशी घेतल्या होत्या कोरोनात. थंडेगार झालते त्या कोरोनात. हे देवानं ट्रेलर दाखवायला पिक्चर बी. हा म्हणून हे जागेवर जर नाही आले ना याईन एवढ्या लाजा सोडल्या राजा. कीर्तनात म्हणतात माई 35,000 फी आहे. मग तुका म्हणे द्रव्य घेतीन देती तेही नरका जाती. याचं लोणचं घालायचं का. हा पण हे नीट आहे का. हे जर कोणा जास्त वाया गमावलं असेल तर तुम्ही काय. हे मला तुमच्या भागात आवर्जून बोला वाटते. सगळ्यात जास्त जर कोणा वाया गमावलं असेल तर समाजानं. कारण तुम्हाला हे माहीत नाही तुमच्या अज्ञानाचा फुल फायदा उचलणं चालू आहे. अज्ञान जर असलं समाजात तर त्याचा फायदा उचलला जाते. म्हणून नीट ऐका. मा बोलणं वाईट वाटीनं वाटू द्या, मला काही घेणदेण नाही. यायले जाग्यावर आणणं तुमच्या इकडे आहे. तुम्ही डायरेक्ट म्हणायला पाहिजे महाराज तुम्ही पैसे ठरवले याचं या प्रमाणाचं आम्ही काय करू. जर आम्ही नरकात जाणार आहोत तर फायदा काय हे ठरवून. तुम्हाला आम्ही नाराज करणार नाही, पण तुम्ही पैशाने ठरवायला पाहिजे. लोक इतके पागलात नाही ठरवली की मी तुम्हाला पत्रिका दाखवीन. महाराज आदरणीय पूजनीय रामरावजी महाराज ढोक यांचं कीर्तन, आदरणीय पूजनीय संजयजी महाराज पाचपोर यांचं कीर्तन, पण त्यात मला काला होता. बाकीच्या इले सगळेले 45 दिलं राजा, मला 5च दिले. तुम्ही म्हणसान 5,000 कमी झाले का महाराज. खरंच नाही कमी झाले, कमी नाही झाले. पण पंक्ती भेदकाचे पुढे काय मरतील पोरे हे गांजा ओढून नाही म्हणेल. पंक्तीत भेदभाव करू नये. जर माई काही ना काही क्वालिटी असेल म्हणून मला संघ घेतला का नाही द्यायच्या. मग काही ना काही जरासा तफावत चालते माहीत आहे आम्हाला. थोडंसं काही ना काही 10, 15, 20 याच्यात फरक. मग एक तर मला 5 दिले ते 10 वाले पाहिजे होते. तुम्ही सांग तुमचा राग तुम्हाला कायचा खकाना झाला. मला इमानदारीने त्या 5चं काही नाही वाटलं बरं. मी 5,000 मा भागात 5 कीर्तनं करी, तो भाग तो विषय नाही. पण शिवाजी महाराजनं आमच्या औरंगजेबाच्या दरबारात खिल्लत फेकून दिली ती. तेल नवही होती का पैशाची, पण बाकीच्या इले शिल्लक दिली आणि मला कमी दिली. म्हणून अपमान आहे ना तो. मग आम्ही ग्रंथ शिकून आम्हाला कमी, आणि ज्याला एकच गाणं येते आई माय दुसरं काहीच नाही येते ते सुरू त्याला 35 काय येते भेंड. महाराज ज्ञानेश्वरीच्या पाठी जो करील ओवी मराठी जैशी सोनियाच्या ताटीनं रोटी ठेवील. ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या वाङ्मयानंतर जर स्वतःचं कवित्व कीर्तनात मांडत असेल तर ते सोन्याच्या ताटात संडात जेवल्यासारखं आहे. तुले जर आई सांगायची आहे तर सकळ तीर्थाची आहे धुरे सांग. तुले जर आई सांगायची आहे तर लेकुराची ही तर सांग. आपल्या मायले इतकं दूध असताना डुकरीनले काहून हुदाक नाही मारून राहिला. संत वाङ्मय सोडून इतर कवित्व कीर्तनात चालत नाही. मा म्हणणं नाही आई कीर्तनात सांगू नये, बिंदास सांगा, पण त्याला संत वाङ्मयातलं प्रमाण द्या. भिकारचोट गाणे ज्याला काहीच चव नाही त्याचं प्रमाण कीर्तनात चालत नाही. विठ्ठल विठ्ठल अहो देवा असं बोललं की लोकांना राग येतात. आपण बोलणं सोडायला यासाठी हो ना. खरंच मी बोलणं सोडून दिलं, मी यासाठी बोलतच नसतो. पण हे मी बोललो का, मी जे बोललो त्याला प्रमाण दिलं. हे नाथ बाबा बोलतात. हे कीर्तनात दुसरं प्रमाण चालत नाही, हे मी नाही बोललो. हे कोण बोललं, नाथ बाबा बोलतात. ज्ञानेश्वरीच्या पाठी जो करील ओवी मराठी. तर त्यामुळे महाराज जरा जपा हो हे संस्कृती आपली. कीर्तन हे असं नव्हतं. आमच्या कीर्तनाच्या व्यासपीठ कीर्तन हे कोणासाठी तर बुक व्हायला आहे. मग बोलणं लक्षात येऊन राहिलं का तुमच्या. मी काय बोललो लक्षात आलं का. कीर्तन हे सीट कोणासाठी रिझर्व आहे. भक्ती ज्ञान विरहित इतरा, म्हणजे याचा अर्थ या सीटावर कोण बसायला पाहिजे, फक्त भक्ती आणि ज्ञानानं. पण काय झालं, मस्त 10-15 वर्ष आधी लोक हे भक्ती ज्ञान याच्यावर बसले होते. पण कालांतरानं त्यात एक म्हातारा चढला. एक म्हातारा, त्याचं नाव होतं विनोद.
आला. आणि त्या ज्ञानाले म्हणते सरक रे तिकडे, बसू दे रे जरासा. मग त्या ज्ञानाला वाटलं आपल्याला ऐकू ऐकू लोक बोर होतात, जरासा विनोद असला तर काय वाया गेलं. मग ज्ञानानं त्याला जराशी जागा दिली. विनोद आले. मग या दलिंदरानं एकट्यानं मुकट्यानं बसावं का नाही. यानं दिला आवाज, ये रे पवाळ्या. आला पवाळा तठी. डबल आवाज दिला, ये रे यव माय. माय आली. ये रे बापा. मग काही काही कीर्तनकार म्हणायला लागले, माय सगळेही ना सांगली, अजून बाप कोणच नाही सांगला, सांग बापा तू. बापही आला. मग शीट कोणासाठी बुक होतो वसतकर बाबा? कोणासाठी? ज्ञान आणि भक्तीसाठी. त्याच्यावर विनोद येऊन बसला. सरक तिकडे. माय आली, सरक तिकडे. पवाळा आला, सरक तिकडे. बाप आला, सरक तिकडे. 8 दिवसाच्या आधी आमच्या जगातल्या भागातल्या महाराजांना बहीण बी सांगली, अजून बायको काही आली नाही. आणि अजून काही कोणाची हिंमत नाही झाली बायको सांगायची. आणि अमोल भाऊ मला असं वाटते बायको काही येणार नाही. तुम्हाला काय वाटते? सांगतील का हे बायका कीर्तन नाही? तुम्हाला वाटते का सांगतील? मला नाही वाटत सांगेल. कारण बायकोवर असते ओरिजिनल प्रेम. त्याची ॲडव्हर्टाईज करायचं काम नाही पडत. ज्याच्यावर डुप्लिकेट असते त्याची ॲडव्हर्टाईज करतात. मग विठाला विठाला जाऊ दे बा, आपल्याला काही करणे लागेल. आपण बोलणं सोडायला आपण काय सांगू राहिलो होतो. आपला विषय राहते बाजूने, हे दुसरंच पोहती कुकळी बी. काय विषय काय होता? न्याय. न्याय म्हणजे काय? मग म्हण अति तिथं माती, या म्हणीचा अर्थ पाहत होतो. मग लिहून घ्या, लिहून. ज्यानं अति केली त्याची माती झाली. आतापर्यंतचं आपण पाहिलं. आणि आता जे अति करतील त्याची माती होईल तेही आपण पाहिलं. ज्यानं आता अति लावली. आणखीन एका जणांना अति लावली आता. कोण? पोरीच्या बापाईनं. हा, पोराच्या बापाईनं नाही. आता लोक म्हणतात पोरीचे लय भाव वाढले. मी म्हणतो पोरीचे नाही भाव वाढले, पोरीचे लय सस्ते आहेत. पोरी तो कोणासंगही चालल्या, मिस्त्री संघ चालल्या. अधिक काय राहिलं भाऊ? पोरीचे नाही भाव वाढले. भाव वाढलेला आहेत पोरीच्या बापाईची. डायरेक्ट म्हणते माई पोरगी वावरात जाणार नाही. डायरेक्ट. मग वावर खायला पाहून राहिला? फुकाच्या तुरीच्या शेंगा खायला राजा. पोरीच्या बापानं डायरेक्ट पोरीला म्हणायला पाहिजे. मधातल्या माणसाला म्हटल्यापेक्षा, बाई तो यासाठी 10 एकरावाला पाहून राहिलो, तुझी हिंमत आहे का? कारण तुझी क्वालिटी नाही, तुला डॉक्टरले द्याव. तू 10वीत 5 खेप बसली, तू पेशंट मारशील त्याचे. हो ना, डॉक्टरले द्याव तर हे पॅरासिटामॉल देईन ना सगळे येले. तुला ऐकी नाही ना. मग तिला पहिले विचारायचं, हे पाय तो यासाठी 10 एकरावाला पाहून राहिलो, तू आहे का हिंमत 5 एकर थोप्याची? तिनं जर म्हटलं माच्यानं होणार नाही, मग 5 एकरावाला पा. तिनं जर म्हटलं माच्यानं होणार नाही, मग 2 एकरावाला पा. तिनं जर म्हटलं मी वावरातच जाणार नाही, मग पाणीपुरीवाला पा. हो ना, वावरात जायचं काम नाही, मिरच्या चिरत जाय ना, आलू उकळत जाय. काय काम ना धाम, रिकामे धंदे लावले, अति लावली येईन. आणि यायचा 1 दिवस बजेट बसल्याशिवाय राहणार नाही मार. लिहून घ्या, पोरं आपला दिवस येतील. अरे काळजी नका करू. विठाला विठाला याला संस्कृतमध्ये म्हणतात न्याय. ही जे या म्हणीचा अर्थ पाहिला ना, या म्हणीला संस्कृतमध्ये म्हणतात न्याय. इंग्लिशमध्ये यालाच म्हणतात स्लोगन. आणि असाच एक न्याय आजच्या आपल्या अभंगामध्ये आहे, ज्याचं नाव आहे कफोनी गुळ न्याय. कोणता न्याय? कफोनी गुळ न्याय. मग कफोनी गुळ न्याय म्हणजे काय? मी जरी हसत खुसत बोलत असेल तरी तुम्ही मुख्य विषय विसरू नका. आणि मी अभंग कोणीच म्हणू शकणार नाही असं की बा आम्हाला अभंग समजला नाही. कारण मी जर बावस्कर बाबाचा विद्यार्थी आहे तर वाघाचं लेकरू डुक्कर नसते काही. ते काय फक्त कुपोषित वाघ आहे का बरी? वाघच आहे पण कुपोषित आहे. त्यामुळे कफोनी गुळ न्याय या न्यायाचा अर्थ समजून घ्या. 100% गॅरंटी घेतो तुम्हाला अभंग समजेल. पहिले न्याय समजून घ्या. काय न्याय कोणता बोललो मी? कफोनी गुळ न्याय. मग कफोनी गुळ न्याय म्हणजे काय हो? तर खुंब्याचा आणि गुळाचा न्याय. दादा इकडे ये तू, ये ना इकडे. इकडे दादा उंडा द्या हो थोडेसे महाराज, आम्हाला उंडा घेतो. तुम्हाला डेमो दाखवतो. कारण हा तोंडी सांगून समजत नाही. बरेच विषय थेरी समजत नसते का नाही, त्याला प्रॅक्टिकल करून दाखवा लागते. इकडे पाय बरं यायचे इकडे. असं खुंब्याला जर गुळ लावला तर खाता येते का? आपण प्रयोग करून पाहू. खुंब्याला जर गुळ लावला तर याला कफोनी गुळ न्याय म्हणतात. तुम्हाला आताशी समजणार नाही आहे, पण ज्यावेळेस मी चरणात येईन ना तर त्यावेळेस गॅरंटी घेतो की तुम्हाला माहीत पडेल की हे मी विनाकारण उभं नव्हतं केलं. याला काय कफोनी गुळ न्याय म्हणजे काय? नीट आहे का? खुंब्याला जर गुळ लावला तर खाता येते का पाहू, आपण प्रयोग करू. तुम्ही सांग गुळ काऊन नाही घेतला? गुळ चिटकत नाही. हां, पहिल्या काळातला गुळ चिटकत जाय, त्यात केमिकल नसे ना.
म्हणून शास्त्रकर्त्यांनी गुळ घेतला. आपण खुंब्याला गुळ लावला खाता येते का भाऊ? आहे ना प्रयत्न. डायरेक्ट नाहीच म्हणते. हा असं सरेंडर करत असतात का डायरेक्ट? अरे प्रयत्नवादी होय, काहीतरी प्रयत्न करून पाय. हा डायरेक्ट काय खाऊन तर पाय. प्रयत्न कर. मुंडकं दोन हिता पुढे लोट. हात मागव असं. हा हात लाव ना तू. लावतो तू. बस बरं खाली जाय बरोबर. अरे भाऊ इकडे तू. हे पोरग असे पोरं असले की मग कसं व्हा बाबा. एवढं काय कठीण आहे बस. वर आई वर खुंब्याला गुळ लावलं तर खाता बाबा. ह्या तर शर्ट लय मोठा आहे. पाहू आपण प्रयोग करून पाहू काय. कारण हे सांगितल्याशिवाय तुम्हाला अभंग समजणार नाही. कारण अभंगाचा भाव या कफोनी गुळ न्यायात आहे. भाव नाही कळला तर गोंधळ होते बरं. म्हणून या भाव समज पाय. 4च बोटं राहिले फक्त. 4 बोटं. हा हातानं लोट ना असं लोट. नाही जमत. हा उजवा हात आहे वाटतं काय. नाही ना बियान नाही जमत. हा पाय नाही पाय बरोबर प्रयत्न करू ना. जमून नाही राहिलं का याला. बस धन्यवाद. याच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. साधा आहे, काही कठीण नाही. खुंब्याला गुळ लावला तर खाता येते का? तू मसान महाराज तुम्ही लहान लेकरू उठवलं. लहान लेकरू नाही, म्हातारा बुडाही उठवलाच नाही खाता येत. हां त्याचे हात किती लंबे असले मंत्राला आलो खाता येत नाही. उलट लंबे हात असले की दूर जाईन. नदी दूर जाईन का ते. म्हणून नीट ऐका. खुंब्याला गुळ लावला की खाणं ज्याप्रमाणे अशक्य आहे, अशी अशक्य गोष्ट जर समाजाला सांगायची असेल तर त्याला शास्त्रामध्ये म्हणतात कफोनी गुळ न्याय. आणि नाथ महाराज अशीच एक अशक्य गोष्ट सांगतात अभंगाच्या पहिल्याच्या. कृतांताच्या माता देवोनिया पाय, देवोनिया पाय. कृतांताची माता देवोनिया पाय, देवोनिया पाय. कृतांताची माता देवोनिया पाय, देवोनिया पाय. कृतांताची माता देवोनिया पाय, देवोनिया पाय. ओ कृतांताच्या माता देवोनिया पाय, वाचना बघाय हरनिसी. कृतांताची माता देवोनिया पाय, वचना मगाय हरणीची. वाचना बघाय हरनिसी. वाचना बघाय हरनिसी. उघडणार मंत्र, उघडणार मंत्र, उघडणार मंत्र. उघडणार मंत्र, उघडणार मंत्र, उघडणार मंत्र. उघडारे मंत्र, उघडारे मंत्र, उघडारे मंत्र, उघडारे मंत्र, उघडारे मंत्र, उघडारे मंत्र. देवोनिया पाय. कृतांताचे माथा देवोनिया पाय. आणि पुढे वाक्य वापरलं वाचे नाम गाय अहर्निशी. रात्रंदिवस नामस्मरण करा. कसं करा? कृतांताचे माथा देवोनिया पाय. यमाच्या डोक्यावर पाय द्या. कृतांत या शब्दाचा अर्थ होते यम. यमाच्या डोक्यावर पाय द्या आणि रात्रंदिवस नामस्मरण करा. म्हणजे कृतांत म्हणजे यम, माथा म्हणजे डोकं. कृतांताचे माथा म्हणजे यमाच्या डोक्यावर. देवोनिया पाय, पाय द्या आणि रात्रंदिवस जप करा. आता मी प्रश्न विचारतो. नाही राहू द्या, बरोबर होतं, यायचंच बरोबर होते. घामाला चालते, राहू द्या. हे
वेगळं वातावरण तयार होते. बंद करा म्हणा. कृतांताचे माथा देवोनिया पाय, असं होऊ शकते का सांगा मला आता. यमाच्या डोक्यावर पाय द्या आणि नामस्मरण करा. कोण कोण करू शकते हात वर करा आता. हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, अशा चेहऱ्यावर असं काहीतरी दिसू द्या. करू शकते कोणी यमाच्या डोक्यावर पाय देऊन नामस्मरण. मग याला म्हणतात कफोनी गुळन्याय. जे गोष्ट आपल्याच्यानं होऊ शकत नाही, याला खाता आलता का खुंब्याला गुळी लावला तर. तुमच्या इकडे गुळीच म्हणतात ना का गुळ म्हणतात. गुळ म्हणतात. स्टँडर्ड आहे बाबा मग तुम्ही. हो हो, आम्ही असं गावठी बोललं, विदर्भातली भाषा बोलली की लोक आम्हाला अळानी समजतात. तुमच्या भागात आमचं एकदा कीर्तन होतं आणि योगायोग याच भागात मा पोरगर राहिले. आमची बहीण दिलाय तुमच्या गावाजवळ. चिखली हरणखेळ, शेवगा चिखलीच म्हणा ना, काकडे, गजानन पाटील काकडेच्या इथं. मग आमचा पोरगा तिथं त्याच्या इथं राहील. मग पोरगा बोले म्हणे बाबा येता येता ज्यूस आणला. मी लोक विदर्भातली भाषेले म्हणजे किती शिकेल असला त्याला अळानी म्हणतात, त्यातला जर शब्द आला तर. आम्ही ते ज्यूस आणायला गेलो, त्याला म्हटलं दे रे 2 ज्यूस बांधून. काही चुकलं का मला, कारण मला तठी पेनं नव्हते ना ते. मी त्याला म्हटलं 2 ज्यूस बांधून दे. तठी एक जोडपं बसेल होतं, पण ते बगर लग्नाचं होतं. बगर लग्नाचं जोडपं काढते ना तुम्हाला, ते क्वालिटी असतात ते. अरे बगर लग्नाचं जोडपं होतं बसेल खुर्चीवर. ते पोरगी त्याला म्हणते पाय ना म्हणे किती अळानी आहे म्हणे, बांधून म्हणते बांधून. माया इतका बेकार स्वभाव आहे, मला ते कोणाचं ऐकवल्याच जात. मी लगेच त्या दुकानदाराने म्हटलं अ भाऊ बांधून नका देऊ. तो म्हणे अटी पेता का. म्हटलं नाही, पॅक करून द्या. तो म्हणे लोक बांधून काय पॅक करून काय. म्हटलं हां ते तुम्हाला समजलं, मला समजलं, पण या पोरीला काय टेन्शन आलं काय माहीत बा. हो ना, ते मला म्हणते की बा पायनं बांधून म्हणते बांधून. काय प्रॉब्लेम काय त्या बांधूनमध्ये. ते पोरगं तिला म्हणते तुला सांगितलं ना त्या धोत्रावालीच्या नादीने लागायचं. हे बेकार असतात हे. यात अळानी काय. भाषा हे नुसतं संवाद साधण्याचं साधन आहे. त्यात जर विदर्भातली भाषा जर तुम्ही अळानी समजत असाल ना, तर महाराज तुम्ही ज्ञानोबारायांना मग अप्रत्यक्ष अळानी बोलले. कारण हाही शोध मीच लावलेला, हे चिंतन मी काढलेलं आहे. आता बरेच जण सांगतात ते ज्ञानोबाराय म्हणतात म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. म्या म्या बकरी जर सोडली तर फक्त विदर्भातलेच लोक म्या म्हणतात. ज्ञानोबाराय तो पुण्यातले होते. आणि प्युअर बामणाची भाषा किती शुद्ध असते, त्यातल्या पुण्यातले. मग त्यांनी शुद्ध बोलायला पाहिजे. मी बोलविल्या वेदू बोले, याचा अर्थ ज्ञानोबारायांनी जर पुरस्कार केला तर भाषेमध्ये खराबी नसते. मला भाषा हे नुसतं संवाद साधण्याचं साधन आहे. तुम्हाला गुळ म्हटलं काय, गुळ आलं लक्षात. मग खुंब्याला लावलेला गुळ त्याला खाता आला का नाही. त्याचप्रमाणे या चरणात 3 गोष्टी अशक्य आहेत. नीट आहे का. पहिली गोष्ट यम दिसणं अशक्य. दिसते का यम नाही. आणि ज्याला दिसला तो राहते का नाही. समजा एखाद्याला दिसला वा तर तो राहायला 2-4 दिवस असं काही झालं नाही ना. मग पहिली गोष्ट यम दिसणं अशक्य. एखाद्याला जर दिसला तर त्याच्या डोक्यावर पाय देणं अशक्य. साधं चालता चालता रस्त्यानं जर एसटीत चढता चढता कोणाला लात लागली तो कानाखाली हाणते की नाही आपल्या. मग साधा माणूस जर कानाखाली हाणते तर यमाच्या डोक्यावर पाय दिला जाईल का आपल्याला. मग पहिली गोष्ट अशक्य यम दिसणं. दुसरी गोष्ट दिसला तर त्याच्या डोक्यावर पाय देणं. आणि तिसरी गोष्ट एखाद्याचा मित्र निघला समजा जोडचा, तो यम. एखाद्याचा लय जोडचा फ्रेंड निघला, त्यानं देऊ दिला अशी, तर त्याच्या डोक्यावर पाय देऊन नामस्मरण करणं अशक्य. कारण ह्या 3ही गोष्टी अशक्य आहेत. लक्षात आलं का तुमच्या काय. पहिली गोष्ट यम दिसणं, म्हणून शब्द वापरला होता कफोनी गुळन्याय. ज्या गोष्टी अशक्य गोष्टीचा जर उपदेश समाजाला करायचा असेल तर तो कफोनी गुळन्यायातून करावं लागते. लक्षात आलं ना. मग पहिली गोष्ट यम दिसणं, दुसरी गोष्ट दिसला तर पाय देणं, आणि तिसरी गोष्ट हा प्रॉब्लेम होती. म्हणून मी तुम्हाला वाड्याचं नाही म्हणतो. कुठे आहे अमोल भाऊ आम्ही त्याची नाही घ्यास लागते मारो नाही घ्या आता हे असं होते. मग पहिली गोष्ट यम दिसणं, दुसरी गोष्ट दिसला तर पाय देणं, आणि तिसरी गोष्ट त्याच्या डोक्यावर पाय देऊन नामस्मरण होईन आपल्याच्यानं. इकडे पलंगावर झोपल्या होऊन राहिला आपल्याच्यानं. एखादा बुडा जर म्हातारा बिमार पडला की मरते आता 15 मिनिटात. आपण जर त्याला म्हटलं बाबा नामस्मरण करा, करते तो. महाराज जुने कीर्तनकार दृष्टांत जात नामस्मरण लय दूरची गोष्ट आहे.
म्हाताऱ्या बुड्याच्या भेटीला गेलं की तो असं नाही म्हणत मी राम राम म्हणतो. तो काय म्हणते माहित आहे का, आपला बंडू कुठी आहे रे. म्हातारा बुडा, त्याला बंडूच्या भेटीची आस. मग बंडूला वाटते मला पाहिलं की जीव सोडते वाटते बुडा. बंडू म्हणते बाबा अठीच आव, टेन्शन नका घेऊ. मग म्हणते बंडू दिसला, पिंटू कुठे यायला आहे ना. पिंटू म्हणते मी अठीच आहे. बरं बंडूचं मोठं पोरग, मी तुम्हाला म्हातारा माणूस बाजीवर पडल्या पडल्या तरी नामस्मरण करते का आणि माझ्या डोक्यावर पाय देऊन होईन का, यासाठी दृष्टांत देऊन राहिलो. आपला पिंटूचा पोरगा कुठे आहे, तो म्हणते मी अठीच आहे. बंडूचा पोरगा, तो म्हणते मी अठीच आहे. कयकले हो सर्वजण अठी हात, दुकानात कोण आहे रे आपल्या. म्हणजे मरता मरताही त्याला काय दिसून राहिलं अजून, दुकान. म्हणजे मरता मरता सुद्धा त्याला प्रपंच सुटून राहिला का, नाही सुटून. महाराज आपले रिटायर होईल बुडे बिस्किटाचे गोयाचे दुकानं टाकून बसतात, हे दुर्दैव आहे आपल्या धर्मात. कॅनडाचा राष्ट्राध्यक्ष आता रिटायर झाला, 4-5 वर्ष आधीची गोष्ट आहे. कॅनडाचा राष्ट्राध्यक्ष रिटायर झाला आणि रिटायर झाल्यानंतर त्यानं सगळे धर्मग्रंथ वाचले. त्यावेळेस त्यानं गीता वाचली. गीता वाचल्यानंतर त्याचं वाक्य आहे, गीता इज नॉट बायबल ऑफ हिंदूज बट इट इज बायबल ऑफ ह्युमॅनिटी. तो काही फक्त हिंदूंचाच धर्मग्रंथ नाही, तो अख्ख्या मानव जातीचा धर्मग्रंथ आहे. कॅनडाचा राष्ट्राध्यक्ष रिटायर झाल्यावर हे म्हणते. आणि आपले म्हातारे दुकानाच्या पुढे काळी घेऊन बसतात कुत्रे हाण्याने. लोक आता तर ज्ञानेश्वरी वाचा, रिटायर झाले, मस्त पेमेंट चालू आहे. असू द्या बा, जाऊ द्या, आपण बोलणं सोडायला आपल्याला काही बोलायला पुरत नाही. बेकार परिस्थिती आहे. परमार्थ नावाचा विषयच राहिला नाही. म्हणून मरताना नामस्मरण होईन का आपल्याच्यानं, यमाच्या डोक्यावर पाय देऊन. इकडे बाजीवर होऊन नाही राहिलं. मग याला म्हणतात कफोनी गुळ न्याय. मग साहजिक आहे, मी साधी शंका इथं घेतो, जे गोष्ट आपल्याच्यानं होत नाही त्या गोष्टीचा उपदेश जर पुढचा माणूस करत असेल तर त्याला आपण चांगलं म्हणतो का खराब. बोला आता. मी तुम्ही बोलल्याशिवाय पुढेच जात नाही. तुम्ही मलाच वटवट करायला काहीच नाही बोलत बा तुम्ही. एखादा जे गोष्ट आपल्याच्यानं होत नाही त्या गोष्टीचा जर उपदेश आपल्याला करत असेल पुढचा की असं करा, जे गोष्ट आपल्याच्यानं होत नाही त्या गोष्टीचा जर उपदेश पुढचा माणूस करत असेल तर त्याला आपण चांगला म्हणू का खराब म्हणू. साधी गोष्ट आहे, काय म्हणू आपण त्याला, खराब. उदाहरण देतो मी तुम्हाला. एक माणूस बिमार पडला, बाजीवरून खाली धरला. तुम्ही सांगा खाली किती खेप धरतात. आता 2 मिनटं धरा, आता शेवटचा आहे, याच्यापेक्षा खाली नाही धरत. खाली धरणं काढते ना, खाली धरणं. तुमच्याकडे काय म्हणतात खाली धरण, खाली धरणंच म्हणा ना. हां, खाली धरला. आता मरते 10 मिनिटात. त्या माणसाला जर त्याने म्हटलं बाबा मला मोक्ष मिळावा याकरता काही उपदेश करा, आणि मग मी त्याला उपदेश करू राहिलो त्याला मोक्ष भेटायसाठी. पहा काय बाबा तुकोबाराय म्हणतात, तू काय म्हणे मोक्ष देखिल्या कळस. पंढरपूरचा कळस पाहिला की मुक्ती भेटते. तुम्ही एक काम करा, पंढरपूरले पैदल जा. तुझ्या लक्षात नाही आलं का अजून काही. पंढरपूरले मी जर त्याला पैदल पाठवीन असा उपदेश करीन तर तुम्हाला गोटे नाही मारीन. काऊन मारीन, कारण ते गोष्ट त्याच्याकडून होऊ शकत नाही. मग जे गोष्ट आपल्याच्यानं होते त्या गोष्टीचा उपदेश करा, आम्ही मानू. पण जे गोष्ट आमच्याच्यानं होतच नाही त्या गोष्टीचा उपदेश नाथ महाराज तुम्ही आम्हाला करता. आमच्याच्यानं होते, यमाच्या डोक्यावर पाय देऊन नामस्मरण, मग ते काऊन करून राहिले. तर नाथ महाराज म्हणतात बापा हो तुम्हाला मा बोलण्याचा भाव नाही समजला. माझ्या बोलण्याचा भाव असा नाही की यमाच्या डोक्यावर पाय द्या नामस्मरण करा. आपल्या घरी जर पाहुणा आला तर आपण त्याला म्हणतो या बसा ताटावर. याचा अर्थ ताटावर जाऊन बसा का त्यानं, नाही. त्यानं काय करा, त्याला फक्त जेवण करण्याचा उपदेश केला. बसा ताटावर याचा अर्थ ताटावर बसा नाही, ताटाच्या बाजूला बसा आणि जेवा. तसं यमाच्या डोक्यावर पाय द्या आणि नामस्मरण करा याचा अर्थ असा नाही. त्या बोलायचा भाव नाही कळाला. भाव नाही कळाला तर गोंधळ होत. पान उत्सुक शास्त्र सांगलं तर जांभूया देणं सुरू केला बायानं. उत्सुक थोडंसं काही कठीण नाही बोललो बा, हे तर झालंही सुरू जांभयान. जरा ऐका हो, थोडंसं ऐकायची तयारी ठेवत जा. नीट ऐका मी काय बोलून राहिलो. भाव नाही कळाला तर गोंधळ होतो. पुढच्याचा बोलण्याचा भाव नाही कळाला तर गोंधळ होते की नाही. उदाहरण देतो. 180 किलोची बुडी गेली दवाखान्यात. तुमच्या जांभोयाच गमत सामान. 180 किलोची बुडी कुठे गेली, दवाखान्यात. म्हातारी गेली दवाखान्यात. कासाठी गेली हे तुम्हाला काही सांगायची गरज नाही. कासाठी गेली बाबो झालं कासाठी गेली, हां वजन कमी करायला. मग डॉक्टरले म्हणते डॉक्टर साहेब मा वजन कमी करावं लागते. डॉक्टर म्हणते आजी
तू आली असती नुसतं खुर्चीवर बसली असती तरी मला समजलं होतं तू कासाठी आली. तू काही सांगू नको जास्तीचं, मला आलं लक्षात तू कासाठी आली. तर आजी वजन किती आहे? आजी म्हणते पाहतो ना काट्यावर उभं राहून. डॉक्टर म्हणते हां तू मोडून टाकशील तर काटा तू तोंडीच सांग. आजी म्हणते मी सोयाबीन इकायला गेलती कृषी उत्पन्न बाजार समितीत, तर तठी मी मोजलं होतं त्या काट्यावर तर 180 भरलं होतं. डॉक्टर म्हणे बाई हा 70 किलोचा आहे याची कॅपॅसिटी, तू मोडून टाकशील, हा तू बिघडून टाकशील, तू काही इथं उभी राहू नको. मी तुम्हाला भाव नाही कळाला तो गोंधळ होती यासाठी उदाहरण देऊन राहिलो. आजीले त्यानं खुर्चीवर बसू दिलं त्याबद्दल धन्यवाद, कारण खुर्ची मोडून टाकायची होईन ते. 180 किलोची बुढी. डॉक्टर म्हणते आजीबाई बरं 180 किलो वजन आहे ना, बरं काय खात असता? आजी म्हणे मा इकडे पाहिलं कोणी तसंच म्हणते, मी का जास्त खातो का? मी फक्त 20 पोळ्या खातो आणि 10 वाट्या भाजी खातो. डॉक्टरच्या लक्षात आलं हे काय न वाढलं, भाव नाही कळला तो गोंधळ होते. सांगतो काय न वाढलं, खाल्ल्यानं वाढलं. आजीबाई तुम्हाला औषधीची गरज नाही, मी जे बोलीन तेच तुमच्यासाठी औषध. बापा इतकं सोपं औषध आहे. हां तुम्हाला बाकीच्या औषधीची गरज नाही, नीट ऐका. काय? मी जे बोलीन तेच तुमच्यासाठी औषध. बरं डॉक्टर साहेब बोला ना बापा. आजपासून फक्त तुम्ही 10 पोळ्या खात जा, 5 वाट्या भाजी खात जा. आजी म्हणे बरं हे औषध आहे का? म्हणे हां. म्हणजे हेच औषध 10 पोळ्या आणि 5 वाट्या भाजी औषध? म्हणे हां. म्हणे मग हे काही घेत जाऊ, म्हणजे जेवण झाल्यावर औषध घेत जाऊ का जेवायच्या आधी घेत जाऊ? म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना काही? डॉक्टरच्या बोलण्याचा हिला काय नाही कळाला भाव. डॉक्टरचं म्हणणं होतं जेवण कमी कर, आणि हे पहिले 20 पोळ्या जेवीन आणि मग 10 पोळ्या जर औषध घेईन तर हिचा बजेट नाही बसणार. हे कशामुळे गोंधळ झाला हो अमोल भाऊ? फक्त तिला डॉक्टरच्या बोलण्याचा भाव नाही कळाला. तसा आपल्याला नाथ महाराजांच्या बोलण्याचा भाव अजून कळाला नाही. नाथ महाराजांना असं नाही म्हणायचं की यमाच्या डोक्यावर पाय द्या मग नामस्मरण करा. अभंगात जरी तसं दिसते तर त्यांना असं म्हणायचं आहे तुम्ही एवढं नामस्मरण करा, एवढं नामस्मरण करा की तुम्हाला न्यायला जर यम आला तर जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. एवढा जप तुमचा झाला पाहिजे की काळ सगळ्यांना खाईन हो, पण तुमचं नामस्मरण एवढं झालं पाहिजे की तुम्ही यमाच्या डोक्यावर पाय देऊन पुढे गेले पाहिजे. याला म्हणतात कृतांताची माथा देवोनिया पाय आणि वाचे नाम गाय अहर्निशी. बरोबर नाथ महाराज आलं आमच्या लक्षात पहिलं चरण आलं ना. म्हणजे मग मी गेल्यावर कन्या काणसन नाही तर लय कठीण अभंग घेतला होता. याच्यापेक्षा सोपी करून मला सांगता येत नाही. याच्यापेक्षा खाली कसं काय उतराव. यमाच्या डोक्यावर पाय द्या नामस्मरण करा नाही, एवढं नामस्मरण करा की तुम्हाला जर न्यायला यम आला तर तुम्ही त्याच्या डोक्यावर पाय देऊ शकले पाहिजे. एवढा तुमचा अधिकार झाला पाहिजे नामस्मरणानं. एवढं नामस्मरण करा. बरं महाराज आलं आमच्या लक्षात, पण कोणाचं म्हणजे आम्हाला सांगा ना. रक्षाताईचं नामस्मरण कोणाचं नेमकं? आता आणखीन कोण कोण उभा आहे मला काही माहीत नाही. कोणाचं करू आम्ही? कारण आमदाराचं करू, खासदाराचं करू का मंत्र्याचं करू? नाथ महाराज म्हणतात भाऊ हे रिकामे धंदे ना करू काहीच. तुम्ही मी सांगतो तो जप करा. कोणता? अहो काही मंत्र द्या आम्हाला. नाथ महाराज म्हणतात वारकरी संप्रदायात आले आणि तुम्ही मंत्र मागता हेच तर चुकलं. आमचा मंत्र उघडा आहे अभंगाचं ध्रुवपद. उघडा रे मंत्र, 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 उघडा रे मंत्र,
मंत्र उघडा रे 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 मंत्र ओ शिव जपे स्तोत्र राम नामे शिव जपे स्तोत्र राम नामे शिव जपे स्तोत्र राम नामे उघडा रे मंत्र 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 विठोबा रखुमाई टाळी वाजवा टाळी रखुमाई टाळी वाजवा विठोबा रखुमाई टाळकरेंनी मस्त जपाचा आनंद घेतला, पण श्रोतेनं मला असं वाटते त्याईलेच उदळ दिला एक काय काय हो न हो. काय आहे माहिती आहे का प्रॉब्लेम, तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, नारायणी लाज वाटे आणि बोबडी वाणी पोर्रापे. लोकांचा प्रॉब्लेम हा व्हायला इथं त्याईले विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावा लाज वाटते म्हणतात, पण असं म्हणतात टाळी वाजवतात अशी वाजवतात जसा काही पोत्याखाली उंदीर दबला विठ्ठल विठ्ठल असं असते कुठं. अहो नारायणी लाज वाटे हे तुकाराम महाराज म्हणतात बरं, माया नाही हे तुम्हाला वाईट नका वाटू देऊ काय, हे आपलं काहीच नाही आहे. हे कोणाचं आहे, तुकाराम महाराज म्हणतात आपण बोलणं सोडेल आहे आपण बोलतच नसतो कधीच काही. हे तुकाराम महाराजचं प्रमाण आहे, नारायणी लाज वाटे. तुम्हाला इथं विठ्ठल विठ्ठल म्हणायची लाज वाटते, माळ घाला म्हटली की लाज वाटते, अशी घालतात दुर्बीननं पाहा लागते गळ्यात आहे का त्याच्या इतकी बारीक. कारण काय तर लाज वाटते, परमार्थाची लाज वाटते. इथं लाजू नाही, कारण लाजे त्याशी वाटा नाही. जो परमार्थात लाजीन त्याला वाटा भेटत नाही. शास्त्र म्हणते प्रपंचात लाजा, तटी लाजा सोडणं लावल्या. गाडीवर पाहा ना नवीन जोडपे बसेल आणि कोण गेअर टाकून राहिलं ते ओळखू येत नाही. त्या मधातून हवा तर जाऊ द्यायला पाहिजे की नाही, त्या दोघांच्या मधातून. काय राजा तटी बिन लाजे धंदे, हे मी नाही म्हणत बरं. हा हे तुकाराम महाराज म्हणतात नारायणी लाज वाटते आणि बोबडी वाणी पोरापे. नातू मांडीवर घेऊन बसते चौकात, नातू मा म्हणणं नाही वागू नका, वागवाच लागते. आता भाकर खायची म्हणजे वागवाच लागते, पण तिथं लाजतं नका सोडू. मांडीवर नातू घेऊन बसतात, इथं विठ्ठल विठ्ठल सरकं येत नाही तोंडातून, आणि तिथं अल्ले मला नातू पोलीस होईन, त्याले मी पोलीसचा डल्ल्या छानीन बेशरमा. असं तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे बेशरमा,
हे आपलं नाही, हे तुकोबारायचं आहे. आम्हाला मी भक्त आम्हाला आहे. फोडिले भांडार धन्याचा माला, फोडिले भांडार धन्याचा हा माल, फोडिले भांडार धन्याचा माला, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही, मी तो हमाल भारवाही, मी तो हमाल भारवाए, मी तो हमाल भारवाए, फोडिले भांडार धन्याचा हा माल, फोडिले भांडार धन्याचा हा माल, असे मृदंगाचार्य असले खूप आनंद येते महाराज खरंच कीर्तनात. बरं परवा दिवशी होता बघा बाबा आपल्या कीर्तनात एकच बोल वाजोय कीर्तन व्हायतलो घुमपांग घुपांग घुमपांग. एकच तुम्हाला जमते का ते घुमपांग घुपांग? नाही, पण त्याचं एक राहिलं ना तुम्हाला सांगायचं. तो इकडलंच पानानं वाजोय, इकडलं एकच हातानं पण तरी त्याच्यासारखं नाही जमलं. एकच पुरं कीर्तन व्हायत लोक. पण मी म्हटलं वा हा महाराज साधू संतांची कृपा आहे म्हणे, घ्या आलं कृपा, काही म्हणा त्याचं तेच वाजोय. खूप मस्त आनंद वाटते महाराज. महाराज असे लहान लहान पोरं कीर्तनात असले की नाही तुकोबारायांच्या, तर तुकोबारायांचं एक वाक्य ठरलेलं होतं, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, किंवा धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरिनामे. IPL चालू असताना जर हे अटी आहे, ते बी RCB चालू असल्यावर बी म्हणजे मासारखेले स्कोअर पाहायची लालसा होऊन राहिली, पण ते जर अटी आहेत तर महाराज खरंच म्हणा वाटून राहिलं धन्य माता पिता. नीट ऐका काय सांगू राहिलो मी तुम्हाला. उघडा रे मंत्र, उघडा रे मंत्र, शिव जपे स्तोत्र रामना. नाद बाबा म्हणतात आमचा मंत्र उघडा आहे, आमचा मंत्र उघडा आहे. पहिलं चरण समजलं ना सगळे, असं नामस्मरण करा की यमाच्या डोक्यावर पाय देऊ शकले पाहिजे. आता दुसरं चरण समजून घ्या. पहिला शब्द नादबाबांनी वापरला उघडा रे मंत्र, उघडा रे मंत्र. एक शब्द 2-2 खेप चालते का म्हणाले? एक शब्द 2-2 खेप चालते का? चालते. समजा मी जर बोललो सोनू सोनू महाराज महाराज माल्या माल्या घरी घरी आले आले, तुम्ही काय म्हणसान? आजच्या आजच्या बोच्या बोच्या गोया गोया सरल्या सर हो म्हणसान का नाही हो? एक शब्द जर मी विनाकारण डबल डबल म्हणेन तर तो दोष नाही का? आपल्या बोलण्यामध्ये व्याकरण शास्त्रानं 52 प्रकारचे दोष सांगितले. किती किती? 52. एक कीर्तनकार आहे, त्यानं ते सांगू सांगू लोकांच्या कानाला शेवाय आणला, पण तो 2-3च सांगते. मी सांगतो पुढचे कोणकोणते आहेत ते, की त्या बोलायला माहीत नाही. ते वसाळ वसाळनं साधू होईल कसं तरी तो आमच्या आश्रमात हिंडत जाय व्हायला असू द्या. आपल्याला काही त्या बिचारा हे नाही करायचं, कसंही चालू आहे तर चालू द्या, एका अभंगावर चालू आहे ते. काय काय सांगू राहिलो मी तुम्हाला? दोष आहेत आपल्या बोलण्यामध्ये 52. त्यातला पहिला दोष आहे जलद. कोणता? जलद. कीर्तनकारानं फास्ट बोलू नये, हा बोलण्यातला दोष आहे. काही काही जण इतके फास्ट बोलतात समजतच नाही काय चालू आहे. प्रस्तुती अमंग तू जगद्गुरु तुकाराम महाराज रूपानी सौंदर्य सांगता, रूप वेगळं सौंदर्य वेगळं. सौंदर्याची व्याख्या जर पाहायला, अरे बापा दम का सऱ्या गावाचे कुत्रे तो मागच लागले का त्या स्टेजवर? म्हणजे माहीत आहे आम्हाला तुला घाई आहे, इतकी घाई. याला जलद नावाचा दोष म्हणतात. हा आलं शिंद लक्षात? जलद. दुसरा दोष आहे स्तंभन. हा दोष तो कोणात येसो मग? नाही हो ते तर लय मोठे आहेत, असू द्या मग आपल्याला ते दोष आहे म्हणजे आहे. पहिला जलद. दुसरा स्तंभन नावाचा दोष. स्तंभन म्हणजे बोलताना अडखळणं.
आलं ना. ब्रेक लावणं, ब्रेक लागते की त्याला माहीत असते थांबावं, पण किती थांबावं माहीत नसते. उदाहरण देतो मी तुम्हाला. आज आपल्या गावामध्ये हरिभक्त परायण श्री लोक तो पॅरेग्राफ ऐकायला 2 घंटे लागते. इतकं असते का? जरा गाडी थांबली की निघायलाच तयार नाही. त्याला स्तंभन नावाचा दोष म्हणतात. तिसरा आहे स्खलित. स्खलित म्हणजे मी स्खलित. हा दोष जाऊ शकते. तुम्हाला जर एक उपाय सांगतो, तुमच्या बोलण्यात जर हा दोष असेल तर हातावर सहज घ्यायचं आणि चाटायचं. रावणानं सांगेल उपाय आहे. हो, रावण संहिता नावाचा एक ग्रंथ आहे, त्यात 3.5 कोटी उपाय रावणानं सांगेल आहे. त्यातला हातावर मध घेऊन चाटलं की हा दोष जाते. शंख नेहमी वाजवला की हा दोष जाते. हा सूर्याच्या सारथ्यानं सूर्याला सांगेल उपाय आहे. हा स्खलित नावाचा दोष. तिसरा आहे अपार्थक. अपार्थक म्हणजे जो विषय तुम्ही निवडला त्या विषयावर न बोलता इतर विषयावर चर्चा करणं, हा दोष आहे. म्हणजे अभंग घ्यायचा आणि खुटीले अटकून द्यायचा, पण पुरं कीर्तन हे लोक बापा बायाचं राहिलं सांगायचं. हो बापा माणसाचं राहिलं. मृदंगाचार्याचं आपण मागून सांगू, गायनाचार्याचं पहिले सांगू. हा दोष आहे वक्तृत्वातला. पण मग म्हणतात आपला अभंग राहिला नाही, पुढच्या वर्षी पाहू. मग आता लोक काय केलं ते? हा दोष आहे अपार्थक. अपार्थक म्हणजे जो विषय निवडला त्याच विषयावर बोलायला पाहिजे, हा दोष. तसं द्विरुक्ती नावाचा दोष आहे. एक शब्द नेहमी बोलण्यातून येणं. मी 8 दिवसांच्या आधी एक TV वर कीर्तन ऐकून राहिलो. दिसला होता मला ते सवय आहे हळ्यासारखी, जठी दिशीन त्याच्यावर टोचकणी मारायची. आता काय करू, आता दिसलं की ते येते ओळखू. ॲक्च्युली मला हे सांगायचं, ॲक्च्युली मला ते सांगायचं, पुरं कीर्तन होत लोक मोजलं मी 352 खेपाला. ॲक्च्युली काम नसलं तरी ॲक्च्युली हा द्विरुक्ती नावाचा दोष आहे. एक शब्द डबल येणं वक्तव्यातला दोष आहे हा. तर मग नाद बाबा हा जर दोष आहे तर उघडारे मंत्र एकदा म्हटलं असतं जमलं असतं का नाही? 2 खेप का म्हणता? तर त्याचं उत्तर असं आहे, हा जरी दोष आहे तरी नीट ऐका, काही कारण आहेत, त्या कारणांचा जर विचार केला तर तो मग दोष नाही. उदाहरणार्थ अभ्यासार्थे द्विरुक्ती. अभ्यास करायचा असेल तर एक शब्द डबल वापरला तर चालते. शी कॅट म्हणजे मांजर, शी कॅट म्हणजे मांजर, शी कॅट असं जर मी अभ्यासातून म्हणत असेन, मला जर ते पाठ करायचा आहे, अभ्यास करायचा तर लोक मला मॅट म्हणतील का? नाही. काहून नाही म्हणतील? कारण अभ्यास चालू आहे. आणि अभ्यास चालू असताना आपण काही स्वामी विवेकानंदाची लेकरं नाही की एकदा वाचलं की पाठ होईल. त्यामुळे पाठ करण्याकरता एक शब्द डबल वापरला तर दोष लागत नाही. हे पहिलं कारण. दुसरं आहे आदरार्थे द्विरुक्ती. समजा जर आमचे आदरणीय जीवन महाराज आमच्या भागात आले आणि मी जर त्याला बोललो, आले का महाराज, या बसा, हा आदर होईन का? नाही. मला काय म्हणलं की त्याला या 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 बसा बसा असं म्हणलं की नाही? मग या 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 बसा बसा हा शब्द 2 खेप म्हटला की आपोआप आदर होती. याला आदरार्थे द्विरुक्ती म्हणतात. एक काय विधित अर्थे द्विरुक्ती. विधित जर तसा असेल तर एक शब्द डबल म्हटला तर चालते. आता येईनं मग पहिलं चरण म्हटलं, बाबा चाल कोणती होती अशी सहज म्हणून दाखवा ना. टाळ मृदंगाने साधी कृतांताच्या माथाला तुम्ही चाल म्हटली म्हणून दाखवा ना एकदा. आलं का लक्षात तुमच्या? ते देवनिया 2 खेप आहे का? काऊन म्हटलं 2 खेप? याचा अर्थ तो दोष नाही का? कारण गायन नावाचा विधी पूर्ण करायचा असेल तर एक शब्द डबल वापरला तर चालते, तो नसला तर चालते. त्यात बरेच कीर्तनकार गायकाईले अडवतात, माहीत काहीच नसते भेंड. हट काऊन म्हटलं, बिंदास माया नंबर देऊन टाकायला त्याला, म्हणा या संग बोल, काही भांडायला तयार. विधी आहे तो गायन नावाचा. मी तसंही भया दिसतो घेणारच आहे ना. लय जण सगळं भांडणं व्हायला उबरेलाच आहे ना ज्याला त्याले. म्हणून तर जीवन महाराज लोक आज लोक परिचय नव्हता आमचा. काहून नव्हता परिचय? कारण ते लोक फिरूच देऊन नाही राहिले ना मला. नाही फिरलोच चालते आपलं. असं आहे, पटत असेल तर बोलवा, नाही तर बोलवू नका. विठ्ठल विठ्ठल. हा याला विधितार्थे द्विरुक्ती म्हणतात. विधित आणखीन एक आहे पूर्णतार्थे द्विरुक्ती. पूर्णता दाखवायची असेल तर एक शब्द डबल वापरला तर चालते. ऐकून राहिले तुम्ही? ऐकून राहिले? नीट ऐका. पूर्णता दाखवायची असेल तर एक शब्द डबल वापरला चालते. आजची पंगत कोणाच्या घरी होती? कोणाच्या घरी होती आजची पंगत? तुमच्या इकडे होती का अमोल भाऊ?
मग अमोल भाऊच्या बाबानं काय सांगितलं, अमोल भाऊले, ते बाबाच होते ते बसलेले, मग अमोल भाऊच्या बाबानं सांगितलं अमोल भाऊले की एवढे माणसाची लिस्ट आहे, मी तुम्हाला पूर्णतार्थ द्विरुक्ती सांगू राहिलं का, विनाकारण त्याचं नाव घ्यायसाठी नाही. माझा स्वभाव तुम्हाला आला असेल लक्षात, मी काहीच कोणाचं नाव घेत नाही. नाव घ्यायला काही कोणी माहे कोणीच नाही, काल नाव घेऊ. पण जर कोणाला वाटत असेल तर मी उखाण्यात घेईन घरी गेल्यावर, अठी नाही. कारण इथचं नियम आहे, वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. फक्त उदाहरणात आता उदाहरण आलं म्हणून देतो, काही त्याचं नाव घ्यायसाठी नाही. अमोल भाऊले त्याच्या बाबांनी सांगितलं की अमोल भाऊ दादा तू एक काम कर, गावातल्या इतक्या माणसाला बोलावणार. मग काय झालं, त्याईनं बोलावून आणलं, माणसं दिसले शिल्लक, भाजी दिसली कमी. बाबाला टेन्शन आलं की लकाची भाजी चांगली झाली, पट्टा तुटते वाटते, आणि बासुंदी होती का सगळेले होती का, बापरे बासुंदी सगळेले महाराज. मग याच्या बाबाला वाटलं हे जर सरली तर कसं होईल, कारण लोक बासुंदी म्हटल्यावर कमी पेणार आहेत का, दट पेणार आहे. पण मग बाबाला जरासं टेन्शन आलं, पण ते टेन्शन आलं की माणसाला तापही येत असते. मग ते जराशी हिवताप आली, त्याने अंगावर चादर घेतलं गड्या, अमोल ते काय आता ते तू पायत बस, मला काही घेणं देणं नाही, ते काय होईन तर हो, पण मला काही वाटत नाही आता पंगत जमीन बुवा. पण काय झालं, सगळे माणसं जेवून गेले आणि बाटलीभर बासुंदी उरली, सगळे जेवण गेल्यावर बाटलीभर उरली. मग त्याच्या कानावर शब्द पडले की जमलं, पंक्ता झाल्या, बासुंदी उरली, इज्जत बी गेली नाही, सगळं व्यवस्थित. आता त्याच्या घरचं सगळं व्यवस्थित असल्यावर सगळं व्यवस्थितच होणार आहे. पण ते आले दारात, का रे झालं का व्यवस्थित, अमोल भाऊ म्हणतात झालं. माणसं कमी आलते वाटते, नाही सगळे आलते. मग ते म्हणतात कोण कोण आलतं, आता हे सगळी लिस्ट वाचून बसतील का, नाही, हे फक्त एकच शब्द 2 खेप म्हणतात आणि काम करून टाकतात. बाबा टेन्शन नका घेऊ, माणूस आलता. आलं का लक्षात तुमच्या, माणूस एक शब्द 2 खेप म्हटला, पूर्णता दाखवली, सगळे आलते. याचा अर्थ काय होते, सगळे आलते, पूर्णतार्थे द्विरुक्ती. असं एक आहे आणखीन अर्थ भिन्नार्थे द्विरुक्ती. पहिल्याचा अर्थ वेगळा असेल आणि दुसऱ्याचा अर्थ वेगळा असेल तर एक शब्द डबल चालते. मग तुम्ही एक म्हण सांगितली होती, वाचाल तर वाचाल. पहिल्या वाचालचा अर्थ वेगळा, दुसऱ्या वाचालचा अर्थ जर वेगळा आहे म्हणून एक शब्द डबल चालते. का, कारण पहिल्या वाचालचा अर्थ होते वाचन करणे आणि दुसऱ्या वाचालचा अर्थ होते जगणे. वाचाल तर जगाल आता चालते. का, कारण पहिल्याचा अर्थ वेगळा, दुसऱ्याचा अर्थ वेगळा. तुकोबारायांचा एक अभंग आहे, काम नाही झालो पाही. मी बोलून राहिलो ते लक्षात येऊन राहिलो ना बा, नाही तर वरून जाईन मग मानावान कन्या कांडसान. काय बोललो मी, तुकोबाराय म्हणतात काम नाही. पहिल्या काम नाहीचा अर्थ वेगळा, दुसऱ्या काम नाहीचा अर्थ वेगळा. पहिल्या काम नाहीचा अर्थ होते देवाचं चिंतन सोडून मला दुसरं कोणतं काम नाही, हा पहिल्या काम नाहीचा अर्थ. आणि दुसऱ्या काम नाहीचा अर्थ होते काम नावाचा विकार माझ्या अंतकरणात नाही, म्हणून तुकोबाराय म्हणतात काम नाही. आलं लक्षात, आलं ना. याला म्हणतात अर्थ भिन्नार्थे द्विरुक्ती. तसं इथं पहिल्या उघडाचा अर्थ वेगळा आणि दुसऱ्या उघडाचा अर्थ वेगळा. पहिल्या उघडाचा अर्थ आहे सकळाशी येथे, एवढा उघडा आहे की कोणी या आणि हा मंत्र जपा दोष लागत नाही. आणि दुसऱ्या उघडाचा अर्थ होते एवढा उघडा आहे की तुम्ही संडासात बसून जरी जपला तरी दोष लागत नाही, कारण नाम जपू यज्ञ परम बाधू न शके स्नानादी कर्म. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्यागा अंती हरी बोला. त्याच्या पुढे जाऊन बोलू सर्व कार्य करिता. सर्व कार्य याचा अर्थ मग हे बी आलं त्यात आणि हे बी आलं काय, सगळ्याच ठिकाणी. ज्ञानोबा आहे तर याच्याही पुढे जाऊन बोलतात रती सुखाची अवसरी. रती सुखाची अवसरी, मला त्या जास्त काही फोडून सांगायला नका लावू, मा वयाला शोभत नाही. रती सुखाची अवसरी, तिथं सुद्धा जर तुम्ही जप केला तर तुम्हाला चालते. का, कारण एवढा उघडा आहे की या मंत्र हा स्वयंसिद्ध आहे, याला सिद्ध करायची गरज नाही. हा कुठंही जपलात चालते आणि कसंही जपलात चालते. म्हणून पहिल्या उघडाचा अर्थ कोणालाही चालते आणि दुसऱ्या उघडाचा अर्थ कुठंही चालते. आलं ना लक्षात. व तुम्ही राजा लयच खाक करणं लावलं मला. तुम्ही असे पाहता माझ्याकडे जसं काही मला म्हणजे कोमात देता घालून. वक्ता हा श्रोतेशी खुलत नाही. तुम्ही जरासा कसा चेहऱ्यावर रिस्पॉन्स असं हो नाही असं काही ना काही हालो जावं माना. हे 2-3 पोरं फक्त बोले रिस्पॉन्स, मी त्याच्याच इकडे पाहून कीर्तन करू राहिलो सगळं. काही ना काही जरासं कसा चेहऱ्यावर प्रसन्न पाहिजे माणूस. आणि ठीक आहे प्रसन्न नसलं तरी मान तर हलवायला पाहिजे का नाही. मी काय बोललो लक्षात आलं ना, पहिल्या उघडाचा अर्थ वेगळा, दुसऱ्या उघडात. आता इथं एक शंका येऊ शकते, महाराज उघडा मंत्र म्हटलं तुम्ही, आम्हाला उघड्या गोष्टी घेत नसतो. काय बोललो मी, उघड्या गोष्टी घेतो का आपण.
उदाहरण देतो मी तुम्हाला. समजा सुनबाईनं चहा ठेवला सासूचा. काय ठेवला? आपलं 10-15 मला वाटते 8:45 सुरू झालं ना. हां, मी वेळच सोडून काही टेन्शन ना घेऊ. थोडंसं अतिक्रमणात गेलं तर समजून घे जा. काय बोललो मी? सुनबाईनं चहा ठेवला. कोणाचा? सासूबाईचा. आणि सासूबाई गावात हिंडायला चालली गेली गावात. मग हे सून तिच्या मागं हिंडीन का कप घेऊ? नाही ना. मग सुनीनं तो चहा घरात जसा तसाच ठेवून दिला. सासू आली वापस. का म्हणते किती थांबली आहे? तुला 2 घंट्याच्या आधी चहा सांगला होता ना म्या. ते म्हणते आत्याबाई म्या ठेवला होता, पण ठेवल्या ठेवल्या तुम्ही चालल्या गेल्या. तुम्ही गावात हिंडायला गेल्या, मी तुमच्या मागं येऊ का? ते सासू म्हणे ते काही नाही, आता आण म्हणे. मग हे गेली घेऊन आली. एक ऐका, उघडी गोष्ट आपण घेत नसतो यासाठी सांगू राहिलो. सून गेली, 1 मिनिटात चहा घेऊन आली. ते म्हणते का हो लय लवकर आणला? ते म्हणते तुमचा प्रॉब्लेम काय आहे मला सांगा बरं पहिले. मग उशीर लागला तर काहून उशीर लागला? आता लवकर आणला तर काहून लवकर आणला? तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर फेकून द्या. आता असंच आहे. आता सासाईची बोलती बंद व्हायला आहे. आता नवीन एखादा कायदा काढा लागेल. जसा सुनीसाठी 498 आला तसा 999 आता सासाईसाठी काढल्याशी काही मेळ बसत. सासूची बोलती बंद झाली. सासूनं मुकट्यानं घोट घेतला. जसा घोट घेतला तिच्या लक्षात आला हा मंगाचाच आहे. थंडागार होता तो. ते म्हणते का हो मंगाचाच आणला वाटते? ते म्हणते हं. म्हणते मग झाकून ठेवला होता? हे म्हणते काय झाका लागते तरी कोणते कुत्रे चालले आपल्या चुलीजवळ? कोणते कुत्रे चालले? एकदा माजर गेलती म्हणे, तिले काही पुरा पिऊ नाही दिला, वरची साय खाल्ली. मी साधा प्रश्न तुम्हाला विचारतो, खरं सांगा ते सासू तो चहा पिन का? बरं काऊन नाही पिन ते सांगा. आता काऊन नाही पिन? तो कसा होता? उघडा होता. मग उघडा जर आम्ही चहा नाही घेत, ज्याच्यावर आमची तलप आधारित आहे फक्त तलप, मग तलपीचा चहा जर आम्हाला उघडा चालत नाही, मोक्षाचा मंत्र चालीन आम्हाला? चालीन का महाराज? नाही चालत. आम्ही नाही घेत उघडा मंत्र. तर नाथ महाराज म्हणतात बापो, तेच उघडी गोष्ट खराब होते जे स्वयंसिद्ध नसते. जे स्वयंसिद्ध असते त्या गोष्टीला झाकाझुकी करायची गरज नाही. ते उघडी ठेवलीच चालते. नाही आलं लक्षात? अजून आणखीन सोपं करून सांगतो. एवढा लोखंडाचा लाडू आहे, एवढा, आणि एवढाच काचाचा लाडू आहे. दोन्ही लाडू तुम्हाला बोदवळले न्यायचे आहेत. दोन्ही लाडू बोदवळ नाही, जोड पडते बोदवळ नाही, मलकापूरले न्यायचे आहेत. दोन्ही लाडू. कोण्या लाडवाले झाकाझुकी कर लागेल? बरं आताच्या काळात काही नाही केली चालते कोणाले. 2014च्या आधीचे रोड आहेत. आणि हेही सांगा लागते आता कीर्तना. ध्यान ठेवजा बापो, 2014च्या आधीचे रोड सकाळच आहे मला वाटते आहे ना. हां, त्याच्यावर लक्ष ठेवजा, नाही तर मग काही करत बसा. हां, 2014च्या आधीचे रोड आहेत. आणि दोन्ही लाडू तुम्हाला मलकापूरले न्यायचे आहेत. कोण्या लाडवाले झाकाझुकी कर लागेल ते व्यवस्थित गेले पाहिजे म्हणून. काचाच्या का? कारण तो स्वयंसिद्ध नाही. तो स्वतःचं राखण स्वतः करू शकत नाही. त्या लाडवाले जर झाकाझुकी नाही केली तो फुटते. आणि या लोखंडाच्या लाडवाले बाबा, त्या काचाच्या लाडवाले वरून थर्माकोल, त्याच्यावरून पृष्ठ, त्याच्यावरून लाकडाचं, आणि ते ड्रायव्हरच्या जवळ बसा लागते मांडीवर घेऊन, आरामशीर चालू आरामशीर. आणि लोखंडाच्या लाडवाले द्या टालीत टाकून मागं आणि डायरेक्ट मलकापूरले जा मोटरसायकलनं. तटी गेल्यावर टालीतला तुम्ही काढा, त्या टालीचे चिपोरे उडेल दिसतील तुम्हाला. लाडवाले काही होणार नाही. तसा आमच्या वारकरी संप्रदायाचा मंत्र उघडा, द्या टालीत टाकून, कुठेही जपा, कसंही जपा, काहीच टेन्शन नाही. का? तो लोखंडाचा लाडू आहे, स्वयंसिद्ध आहे. अजून जर नशीन लक्षात आलं, आणखीन सोपी करून सांगतो. एवढं आंब्याचं झाड आहे, असं एवढंसं, आणि एक मोठं 2 कवट्यात मावत नाही एवढं आंब्याचं झाड आहे. कोणत्या आंब्याच्या झाडाचं रक्षण करण्याकरता काट्या लावा लागतील? लहान. काहून? कारण त्याच्याजवळ जर बकरी गेली, आंबा घरी, आंबा तुम्हाला वावरात दिसणार नाही. का नाही दिसणार? कारण तो स्वयंसिद्ध नाही, स्वतःचं राखण स्वतः करू शकत नाही. पण मोठ्या आंब्याजवळ बकरी नाही, म्हैस जाऊ द्या, म्हैस नाही, म्हशीची अख्खी खानदान जाऊ द्या. आणि त्या म्हशीनं जर लय त्याला खेट्याचा प्रयत्न केला तर म्हशीचं सालपट निघीन, पण आंब्याला काही होणार नाही. लोक म्हणतात महाराज तुम्हाला अभंग कळत नाही म्हणून आम्ही विनोद करतो. बावलटा तुले सांगता येत नाही हे सांग. कोण म्हणते? समजून राहिला तुम्हाला उघडा शब्दाचा अर्थ, पण सांगण्याची क्वालिटी असली सगळं कळते. ते काय होते, याले सांगता येत नाही, ते खापर तुमच्यावर फोडतात. विठाल विठाल उघडा. का उघडा? कारण हा स्वयंसिद्ध आहे, मोठ्या आंब्यासारखा हा स्वयंसिद्ध आहे.
एवढा स्वयंसिद्ध आहे की हा कोणालाही जपायला चालते. इथं काही टेन्शन नाही, बाईच आहे का माणूस आहे. पण नीट ऐका, काही मंत्र बायाईले जप्याले चालत नाही. मा बोल्याचं तुम्हाला वाईट वाटू शकते जर तुमच्या गुरुनं तुम्हाला दिलं असेल तर, पण मी जबाबदारीनं बोलतो, गायत्री मंत्र अजिबात बायाईले चालत नाही. तुम्हाला माय खोटं वाटत असेल. आता वक्ते बाबा गेले, पण त्यांचे शिष्य हरिभक्तपरायण गुरुवर्य बावस्कर बाबा आहेत, तुम्ही फोन करून विचारा. कारण गायत्री मंत्र जपण्याकरता नीट ऐका, रस्व स्वर असला की हात वर यायला पाहिजे, दीर्घ स्वर असला की हात खाली जायला पाहिजे, प्लुत स्वर असला की हात आडवा व्हायला पाहिजे. इकडे प्लुत कायले म्हणतात तेच तर माहीत नाही. प्लुत माहीत आहे तुम्हाला कायले म्हणतात? कधी गीता वाचली? त्या गीतेत एक असा आकडा असते यस, पाहिला असेल ना? तो यस म्हणजे प्लुत. प्लुत म्हणजे ज्याचा एका मात्रेत उच्चार होते त्याला रस्व स्वर म्हणतात, ज्याचा 2 मात्रेत उच्चार होते त्याला दीर्घ स्वर म्हणतात, आणि ज्याचा 3 मात्रेत उच्चार होते त्याला प्लुत स्वर म्हणतात. कोंबडा 3 स्वरात ओरडते, म्हणून कोंबड्याच्या ओरडण्यातून पाणींनी प्लुत स्वराचा शोध लावलेला आहे. आपले पुढे गधळ लावलं तर टेन्शन घेत नाही आपण, कायचं काय, काहीच टेन्शन नाही. महाराज, रस्व दीर्घ हे स्वर जसे असतील तसे हातवारे करावे लागतात. ओम समिदाग्निंदू वशत घृतैर्बोधयताम आस्मिन नव्या. प्लुत स्वर असला की हात इकडे जायला पाहिजे. काहीच माहीत नसणारी ब्राह्मण मंत्र म्हणतात. आपले काशीतले ब्राह्मण शुद्ध मंत्र म्हणतात. आपल्या इकडे क्वचित असू शकतात विद्वान, पण म्या जे पाहिले काहीच मेळात काम नाही. मा घरी यज्ञ केला मा मायनं, मग ज्याले काही मंत्र म्हणता येत नाही त्याला बोलायचं काही काम आहे का? कारण योग याग विधी येणे जर नोहे सिद्धी तर काहून कुटाने करता. मग आईले म्हटलं, आई राहू दे ना, होत नाही. नाही तुला नाही समजत, घराच्या शुद्धीसाठी यज्ञ करावं लागते. आणि बोलावला बामन असा होता, सांगतो ना तुम्हाला. मंत्र म्हणता कसा म्हणे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य. लेका हातवारे हुकले तर पोरगा चुकीचा जन्माले आला, त्याला इंद्राले मारणारा पाहिजे होता, तर इंद्राच्या हातून मरणारा झाला. त्वष्टा नावाचा ब्राह्मण, रुद्रासुराचा जन्म झाला, तर रुद्रासूर त्याला पाहिजे होता इंद्राले मारणारा, तर त्याचा नुसता हात हुकला. त्याला हात खाली पाहिजे होता तर वर गेला, तर हात हुकला तर पोरगा चुकीचा झाला. पण हे वक्रतुंड कसं काय मेळात बसणार आहे? कस हे कॉमन सेन्स आहे ना, साधी अजिबात चालत नाही. महाराज दोष लागतात यानं. म्हणून आमचा वारकरी संप्रदायाचा मंत्र झोपून म्हणा, पाय पसरून म्हणा, कसाही म्हणा, रामकृष्ण हरी सगळेपेक्षा भारी. म्हणून उघडा रे मंत्र कोणता? शिव जपे स्तोत्र रामनाम. बरं महाराज, आला आमच्या लक्षात तुमचा मंत्र उघडा आहे. एवढा मंत्र जपा की यमाच्या डोक्यावर पाय द्यायला गेला पाहिजे. पण लेकाचा आमचा एक प्रॉब्लेम आहे, आम्हाला वावराईत कामधंदे आहेत. आमचा आता वारं उदान सुटेल आहे. आणि तुमच्या इकडे पीक कोणतं आहे? मका. आमचा मका काळ्याचा राहिला. आमचं हरभरे झाले, हरभरे नाही, आता काय आहे? कांदा आहे आमचा. आम्हाला माहीत, आणि तुम्ही आम्हाला शब्द वापरला रात्रंदिवस जप करा, आमच्याच्यानं होणार नाही. नाथ बाबा म्हणतात, बापो हो होणार नाही म्हणू नका, कारण याची देही घडे देवाचे भजन. तुम्ही 84 लाख योन्या फिरून आले, आणि तुम्हाला जर परत या 84 लाख योन्यांचं दुःख भोगायचं नसेल तर आता आळस करू नका. अभंगाचं शेवटचं एका जनार्दनी न करी आळस, एका जनार्दनी एका जनार्दनी
जनार्दनी न करी आळस. नाथबाबा म्हणतात तुम्ही आता आळस नका करू. कारण का? कारण तुम्ही पहिलेच आता कोण्या देहात आहात? मनुष्य देहात. आणि मनुष्य देह कधी मिळते? एक एक योनी कोटी कोटी फेरा. एका एका योनीत कोटी कोटी वेळेस जन्म घ्या लागते. आणि असं 84 लाख योन्या फिरल्या की मग अठी या लागते. तुझ्याकडे अठी म्हणतात का इथं म्हणतात? चालते ना अठी? ठीक आहे ना, ठीक आहे. म्हणजे या मनुष्य देहामध्ये या लागते. आणि तुम्ही इथं आले आता इथं येऊन तुम्ही आळस नका करू. का? कारण तुम्ही किती फिरून आले बापा बाबा बाबा. आणि तुम्हाला जर परत ते फिरायचं नसेल 84चा लेश नको भोगू. आता नको भोगू, कारण तुम्ही भोगून आले. आणि हे जर भोगायचं नसेल तर आता आळस नको करू, असा या चरणाचा अर्थ होते. हे नशीन समजलं. एक दृष्टांत एकाच मिनिटात. एक आंधळा होता. आंधळा त्याला एका किल्ल्यात जायचं होतं. आणि चीनच्या भिंतीसारखी मोठी भिंत फिरून त्याला एकच दरवाजा होता. त्याला काही माहीत नाही दरवाजा कुठे आहे. आणि सांगायला कोणी माणूसही नाही तर ठीक. त्याला वाटलं का आले कोणाला विचारावं लागते.
हात लावत लावत निघू भीतीले, कुठी ना कुठी तर दरवाजा लागेल, जटी दरवाजा लागला तर अंदर घुसायचं. तसा तो भीतीले हात लावत 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 पूर्ण भिंत फिरला आणि बरोबर दरवाजाजवळ आला. आता याचं काम काय पाहिजे होतं? हात लावा, अंदर घुसा. पण त्याच्या पाठीला लगाची खाज आली. मग यानं आता काय काम पाहिजे होतं? खाजून घ्या आणि मग हात लावा. यानं काय केलं? खाजवता खाजवता 2-3 पावलं पुढे टाकले. आलं ना लक्षात? गेला दरवाजा माग. बस तशीच गत आपली होईल आहे. आपण पूर्ण भीत फिरून येला 84 लाख योन्या. आता आलो आपण मोक्षाच्या दरवाज्यात. मग आता हात लावा म्हणजे नामस्मरण करा आणि मोक्ष मिळून घ्या. मुखी नाम हाती मोक्ष, बस एवढंच राहिलं आहे. आणि 80 साक्ष बहुतांची मोठ्या मोठ्यानं सांगेल असं. मग आता हात लावा नंतर घुसा का नाही, म्हणजे नामजप करा आणि मोक्ष मिळून घ्याव का नाही आता. पण आपल्याला येलाय खाज संसाराची. हरभरा राहिला, वांगे राहिले, भेंडं राहिले, कांदे राहिले, हे आहे आपल्याला संसाराची खाज सुटेल. ते काही आपली खाज जाऊन नाही राहिली. मग त्या खाजीत खाजीत आपले 2-3 पावलं पुढे पडले की गेला दरवाजा माग. मग डबल पुनरपी जन्मम पुनरपी मरणम, डबल 84 लाख योन्या. पण एक योनी फिरायला किती वर्ष लागतात माहिती आहे? तुम्ही जर वडाच्या झाडाच्या योनीला गेले तर काऊ बाबा 5-5, 600 वर्षाचं एक झाड असते. म्हणजे एकाच ठिकाणी पळेल राहा लागते 500-600 वर्ष. अशा 84 लाख योन्या तुम्हाला फिरा लागतात. त्याच्यापेक्षा बापो आता मस्त येलाय दरवाज्यात, आता आळस नका करू. म्हणून नाथ बाबा म्हणतात एका जनार्दनी न करी आळस. का? कारण 84चा लेश नको भोगू. अशा पद्धतीनं थोडक्या वेळेमध्ये म्हटल्यापेक्षा लांबक्या वेळेमध्ये अभंगावर जसा प्रकाश टाकता आला तसा टाकण्याचा प्रयत्न केला. खूप छान नियोजन वाटलं महाराज. आमचे आदरणीय परमादरणीय असणारे आमचे जीवन महाराज यांनी आम्हाला मागं एकदा तारीख मागितली होती. परिचय नसताना कसं काय महाराजांना वाटलं तारीख घ्यावी काय माहिती. महाराजांनी मागितली पण त्यावेळेस काय आमची तारीख खाली नव्हती. यावेळेस आणि महाराजांनी फोन केला आणि आमचं त्यावेळेस मग फोन केला आणि तारीख खाली असली की आपलं जमत नाही असं आपलं काहीच नसतं. म्हणजे फोन केला आणि आपलं बा सौदा हुकला आणि हे हुकलं आणि ते हुकलं असं काहीच नसते. फक्त काम नसलं की भेटली तारीख. दुसरं आपलं कशाच्याच बाबतीत किंवदंती नसते. तर तशा पद्धतीने तुमच्या गावात येण्याचा योग आला. आणि महाराजांचा आणि आमचा परिचय नसताना का बोलावलं तर त्यांचा आमचा परिचय आमचे परम आदरणीय परम मित्र असणारे, ज्यांच्या आवाजाने पुरा महाराष्ट्र दुमदुमून राहिला असे असणारे आमचे परम मित्र, जे आणि मी बावस्कर बाबाजवळ व्याकरण आम्ही सोबत मांडी लावून शिकलो असे असणारे आमचे परम सखे. मित्र म्हटल्यापेक्षा सखा. मित्र त्याले म्हणतात जे एकामेकाचा आदर करतात. आता तुम्ही आपण मित्र झाले कारण तुम्ही मला आदर करता, मी तुमचा आदर करतो. मानम मिनोती इति मित्र, जे एकामेकाचा आदर करतात त्याला मित्र म्हणतात. आता तुम्ही मी मित्र, आदर करतो आपण एकामेकाचा. तुम्ही मला केशा म्हणसा नाही म्हणसान ना, मी तुम्हाला सोनू महाराज, तुम्ही मला किशोर महाराज म्हणसा, हा आदर आहे. पण अमोल महाराज मी मित्र नाही, आम्ही सखे आहे. सखा त्याला म्हणतात आदर गिदर गेला चुल्या. कार्य गधड्या कुठे गेलता, लय दिवस झाले दिसला नाही, भगवान ने तेरे को भेजा लेकिन भेजे में भेजाही नाही भेजा, त्याला सखा म्हणतात. पण मित्रापेक्षा सख्यामध्ये प्रेम जास्त असते. भगवान श्रीकृष्णाले मित्र एक बी नव्हता, सगळे सखे होते. हा पेंद्या तर किसनाले शिव्या देत जाय, किसन्या डायरेक्ट मैंने पेंद्या ना हम चाकर नंद बाबा के ना तुम हमरे कुसैया. आम्ही की तुझ्या बापाचे नौकर नाही ना तू ये नौकर नाही. न्यारी करो हरी अपनी गैया, तू या गाई तू चारत जाईन, माया गाई मी चारत जाईन. हा पेंद्या म्हणे कृष्णाले. याचा अर्थ हे मित्र होते का? नाही, सखे होते. कृष्णा तुझी आई आम्ही घालू सर्व ठाई, याच्यापेक्षा मोठी शिवी आहे कोणती जगात. आणि हे पेंद्या म्हणे कृष्णाले. सखा यायले म्हणतात. प्रेम खूप असते पण भेटलं की आदर सत्कार चुल्यात. का हो कुठे गेलते कुठे काय, अरे कुठे गेलता लय दिवस झाले दिसला नाही. आम्ही सखे आहे असे असणारे आमचे परम सखे अमोल महाराजांच्या माध्यमातून. अमोल महाराज अर्ध्या मधापर्यंत आले, माध्यम झाले, आणि अर्ध्या मधापासून आमचे जीवन महाराज माध्यम झाले. अशा पद्धतीचा इथपर्यंतचा प्रवास झाला. थोडक्या वेळेमध्ये नाही लांबक्या वेळेमध्ये अभंगावर जसा प्रकाश टाकता आला तसा टाकण्याचा प्रयत्न केला. बोलताना काही जर चुकलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे आणि आपल्या स्वभावाचा दोष आहे.
आपल्याला खराब काही पावल्या जात नाही. जे मनात आहे ते तोंडावर असते. त्यामुळे जे काही हुकलंशीन तो माझ्या बुद्धीचा आणि स्वभावाचा दोष. जे काही चांगलं वाटलंशीन ते हरिभक्तपरायण वेदशास्त्र संपन्न आदरणीय पूजनीय आमचे शेखरजी महाराजांनी ग्रंथ लिहिला आणि तपाशाला ज्यांना महाराष्ट्रातून त्यांनी निवडलं तर बावस्कर बाबाजवळ तपाशाला पाठवायला आहे असे असणारे बावस्कर बाबा त्यांचा मी मुख्य शिष्य असल्याकारणाने त्यांचंच आहे बाकीचं सगळंच मटेरियल जे चांगलं वाटलंशीन ते. त्यामुळे झालेली सेवा त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि शिवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नागराज